निगूढते शोषमा स्मृत योगिनो यच्चित्तस्य युज्यतो योगम आत्मनः. या ठिकाणी क्षेत्रवासी गाव सरलंबे येथे तुम्हाला सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्तपरायण आनंदबाबा यांच्याकडं हा गणेश उत्सव आणि पार्थिव गणपतीचा व्यवसाय या दोन्ही गोष्टी ते करत असतात. आणि गेले कित्येक दिवसापासून आपण या ठिकाणी आल्यानंतरही थोडीशी मोडकी तोडकी प्रवचनरूपी सेवा आणि तुम्हा सर्व मंडळीचं मदत आम्हाला दर्शन घडत आहे, ही एक माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. आपल्या सेवेसाठी घेतलेला जो श्लोक आहे तो सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 आणि 6व्या अध्यायातील 19वा श्लोक आहे. आणि 6वा अध्याय जो आहे तो योग ज्याला आपण म्हणतो, योग म्हणजे जोडणे, आणि जोडणे म्हणजे देवाशी तादात्म्य करणे. जोडणे म्हणजे कुठेही जोडणे नाही, तर देवाशी तादात्म्य जोडणारा जो मार्ग आहे, जी युक्ती आहे, त्याला योग म्हणतात. की ज्या युक्तीने मनुष्य प्राणी देवाशी तादात्म्य पावतो त्याला योग म्हणतात. तर हा जो 6वा अध्याय आहे, तर 6व्या अध्यायामध्ये योगाची क्रिया आणि योग केल्यानंतर त्याचं फळ किंवा साफल्य जे आपल्याला काय प्राप्त करता येईल योगाने. तर थोडक्यात आणखी पुढे आपण गेलो तर योग म्हणजे समाधी असं, म्हणजे समाधी स्थितीचा जो अभ्यास आहे, समाधी म्हणजे स्थितीपर्यंत, सिद्ध स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण इंद्रियांवर कशा पद्धतीने विजय मिळवला पाहिजे किंवा इंद्रियांची कशी क्रिया आपण अवलंबन केली पाहिजे याचं उत्तम सूत्र या 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि ज्याला आपण कर्मकांड म्हणतो, तर कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. तर कर्म आणि उपासना या 2 कांडांना जोडणारा हा अध्याय आहे. जसं की आता कलियुग संपलं की सत्ययुग सुरू होईल, तसं कर्मकांड संपलं की उपासनाकांड चालू होईल. पण थोडक्यात की कर्मकांडाचा शेवट आणि उपासनाकांडाचा प्रारंभ असा हा 6वा अध्याय आहे. आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त या अध्यायातून कर्मकांडावर माऊलीने किंवा भगवंताने अर्जुनाला सांगताना जास्तीत जास्त कर्मकांडावर भर दिलेला आहे. आणि कर्मकांड हा अतिशय कठीण आहे. कर्मकांडातून जाणं फार कठीण आहे. एक वेळ भक्ती सोपी आहे, ज्ञान त्याच्यापेक्षा सोपं आहे, पण कर्म अतिशय कठीण आहे. म्हणून म्हणजे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की तू म्हणजे त्याग कर, कर्माचा त्याग कर असं. आता कर्माचा त्याग म्हणजे आपल्याला कर्मच करायचं नाही असं नाही. मग संतांच्या उक्तीप्रमाणे दे रे हरी आणि खाटल्यावरही, तर आपण असं कुठेच बसलो तर आपल्याला काही एक मिळणार नाही. म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे. आणि म्हणून कर्मकांडाचा मुख्य विषय असा आहे की कर्माचा त्याग नाही करायचा, तर कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे आपल्याला असं. आणि
आपण नेहमी पाहतो की कोणतंही कार्य करत असताना आधी आपल्या डोळ्यासमोर फळ येईल, असं म्हणजे म्हणजे उद्दिष्ट ठेवून आपण कर्म करत असतो. आणि परमार्थ हे असं सूत्र आहे की कोणत्याही प्रकारचं उद्दिष्ट न बाळगता करायचं आपल्याला. समजा आपल्याला प्रार्थना करायची आहे, मग प्रार्थना करायची आहे तर त्याच्यात कुठलंच उद्दिष्ट नको म्हणजे आपल्याला मग परमार्थात देवाच्या जवळ आपल्याला साधता येईल, किंवा आपलं ध्यानधारणा करायची आहे तर त्याच्यातून आपल्याला सिद्ध दशेपर्यंत आपल्याला जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला करायचे आहे, असं जर आपण ठरवलं तर मग आपण फळाची आशा धरून ते कार्य करतो. तर फळाची आशा न धरता आपण भगवंताविषयी जे कर्म करू तेच कर्म नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होईल. आता गवळणी वगैरे होत्या तर त्या भगवंताकडे त्यांचं म्हणजे आकर्षण होतं, भगवंताच्या रूपावर त्या मोहित झाल्या, पण मोहित होण्यामागचा त्यांचा जो हेतू होता तो सकाम नव्हताच. असं आहे, त्या भगवंताकडे जे पाहत होत्या की वो काय सुंदर आहे, देव किती सुंदर आहे, म्हणजे या भावनेने त्या पाहत होत्या. आणि समाजाने असं ठरवलं की ह्या त्याच्या ठिकाणी आसक्त आहे. आता जो स्वतःच निरासक्त आहे, कोणतीही जी वस्तू आहे जी निरासक्त वस्तू आहे, त्या निरासक्त वस्तूचा आपण संग केल्यानंतर आपण आसक्त होऊ का? नाही होणार असे. आणि मग ज्याने निरासंग जी वस्तू आहे त्या वस्तूचा जो संग करू पाहतो त्याला हेही माहीत आहे की हा निसंग आहे. म्हणजे निसंगाची संग या नाव योग, निसंगाशी संग या नाव योग. आता आपण जरी कर्म करतो तरी 99% आपले कर्म फलाशा धरूनच आहेत असे. आणि फलाशा धरून करतो म्हणून माझी जरा गडबडच आहे जरा, म्हणजे आपली परमार्थात गडबड का होते तर आपल्या ठिकाणी फलाशा आहे असं, व या असं घडलं पाहिजे तसं. आता या फलाशामध्ये नुसतं धनच नाही, म्हणजे त्यात जे कर्माचं फळ हेच नाही आहे, तर त्यात मान आहे, अपमान आहे, पुन्हा लहानपणा आहे, मोठेपणा आहे, ज्ञान आहे, अज्ञान आहे, सोयरे धैर्य आहे. म्हणजे जगाचं जेवढं अवडंबर आहे, जगाचं जेवढं अवडंबर आहे तेवढं अवडंबर फलाशामध्ये मोडतं आहे असं आहे. की फलाशा म्हणजे याचा अर्थ असा नाही का आम्ही भेंडे लावलं मग ते भेंड्या बाजूला म्हणजे फळ आलं भेंड्याला. ते भेंड्याला फल येणं त्या भेंड्याच्या त्या झाडाचा वृक्षाचा तो स्वभाव धर्म आहे, त्याचा तो स्वभाव धर्म आहे. आणि आपण त्याच्या स्वभाव धर्मावर अवलंबून नाही, आपण त्या भेंडीची जी जात आहे त्याच्या स्वभाव धर्मावर अवलंबून नाही आहे. तर खत लावा, फवारणी करा, सोबत धरून असतं तुम्ही फवारणीच नका करू, खत पण नका त्याला लावू, मग बघा काय होतं, ते लागवड करा असं आहे. पण म्हणजे त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे त्याला जे उत्पन्न द्यायचे आपल्याला जेवढं म्हणजे अपेक्षित आहे, म्हणजे जेवढं उत्पन्न 1 किलो भेंडीचं बी लावला तर आपल्याला जेवढं उत्पन्न अपेक्षित आहे तेवढं मिळेल का? जर फवारणीच नाही केली सगळे भेंडे वाकडे होतील किंवा सगळे कीड खाऊन टाकेल असं आहे. म्हणजे आपण जे कर्म करतो, जे कार्य करतो ते कार्य करण्यापूर्वी आपण फलोद्देश म्हणजे त्या फळाचा उद्देश आपल्या ठिकाणी आहे. कोणतंही कार्य करत असताना जरी आपण बोललो ना तरी तसं ते नाही आहे असं. आणि म्हणून योग या शब्दाचाच अर्थ असा आहे की देवाशी तादात्म्य करणे. आणि देवाशी तादात्म्य करत असताना सुद्धा तो हेतू नको, हेतू म्हणजेच फळ, हेतू म्हणजेच फळ. समजा तर आपण इथं समाधी लावून बसलो किंवा आपण इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ काय, हेतुपुरस्सर आपण ते करून राहिलो. आणि हेतुपुरस्सर आपण जे काम करतो, जे कर्म करतो तर कालांतराने त्या कर्माला संधी भेटली तर ते उभारून उठतं असं. आता आपण समजा योगाची वाट पाहिली किंवा समाधी आपण करून राहिलो किंवा आपण प्रार्थना करतो किंवा आपण ध्यानधारणा करतो तर त्याच्यातून आपल्याला नेमकी काय साध्य करायचं आहे तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे षड्विकार आहेत त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्याच्यावर काय करायचं आहे, विजय मिळवायचा आहे. आणि त्याच्यावर विजय मिळवल्यानंतर आपल्याला त्यानं काय करायचं आहे, मांडलिक करायचे आहे. मांडलिक राजे पूर्वीचा काळ होता ना,
म्हणजे बाजूचा राजा आहे त्याला जिंकायचा आणि जिंकून त्याचा हस्तगत काहीच नाही करायचा. तर राजाला पण सन्मानानेच त्याला वागवायचं. फक्त त्याला ठरवून घ्यायचं बुवा एवढं कर भार तू आता देत जा. प्रत्येक महिन्याला 1000 रुपये तुम्ही आम्हाला पोचवायचो. तो राजा तसाच, त्याची जनता तशीच. सगळं त्याचा जो मान आहे तो जसाच्या तसाच आहे. फक्त इकडे नुसतं हे पुरवायचं आहे. त्याने काय करायचं आहे, पुरवायचं आहे. आणि तो पण अगदी प्रेमाने पुरवतो. पण जर कदाचित कंटाळला असतो, तो कर द्यायला जर कंटाळलाच किंवा त्याच्या घराण्यामध्ये अजून कोणी एखादा शूर जन्माला आला शिवाजी महाराजांसारखा, तर मग तो ठरवतो की किती वर्ष आपण पारतंत्र्यात राहायचं, किती वर्ष लोक म्हणजे त्या आदिलशहाची नोकरी किती वर्षे वडिलांनी करायची, नाही का. म्हणजे हा निर्णय घेऊन शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, स्वराज्य आपल्याला मिळवलं पाहिजे. आणि स्वराज्य मिळवून आपलं मग काहीतरी म्हणजे आपलं वैयक्तिक काहीतरी आपलं साध्य करता आलं पाहिजे. तसं परमार्थात सुद्धा ही जी 10 इंद्रिय आहेत किंवा हे जे षड्विकार आहेत, तर त्या षड्विकारावर विजय आपल्याला मिळवायचा आहे. आणि षड्विकारावर विजय मिळवून त्यांना म्हणजे आपल्याला आपलेसे असे करायचे की ते आनंदामध्ये नांदले पाहिजेत आपल्यामध्ये. जसं का समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, पण स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी सैनिकांना सक्त ताकीद दिली की जनतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा इजा पोचता कामा नये. आणि त्याच्या आधीचं कसं होतं, समजा की आता रायगडावर फौज आली दिल्लीवरून, मोगलाची फौज आली, तर ते कधी असे रस्त्याने जात नव्हते. म्हणजे त्यांचे रणगाडे असोत, त्यांचे हत्ती असोत, घोडे असोत, म्हणजे आपल्या पिकातून चाललेत ते. आता उद्या भात कापायचे त्या पिकातून त्यांचे रणगाडे गेले. म्हणजे अशी म्हणजे त्यांची विचारसरणी तशी होती की नाश करायचा नुसता, म्हणजे हिंदुत्वाचा सगळं म्हणजे कसलाच विचार न करता अन्नधान्याचा, पाण्याचा, याच्यात पाण्यात पण विष टाकून जायचे पुढं. म्हणजे अशी त्यांची ती एक चुकीची प्रणाली त्यांची होती. आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांनी मात केली आणि सक्त ताकीद दिली की परस्त्री ही माते समान आहे, दुसऱ्याची जी मुलगी आहे ती आपल्या बहिणीप्रमाणे आहे, तिच्यावर प्रेम करा, तिला काय करा, आधार द्या. एखादी स्त्री संकटात असेल तर तिला तुम्ही आधार द्या. म्हणजे ही शिवाजी महाराजांची शिकवण होती. आणि मग आता मोगलाईचा विचार आपण केला तर आज सुद्धा काय आहे, बांगलामध्ये काय झालं, आता आपल्या स्त्रीला त्या पतीच्या देखत किंवा आपल्या मुलीला आईबापाच्या देखत त्यांनी तिच्यावर बलात्कार केला, तिचे तुकडे तुकडे करून मारली त्या मुलीला. त्या आईवडिलांना काय वाटलं असेल, त्यांचं अंतकरण किती विवल झालं असेल. एक वेळ त्या आईला बापाला मारलं असतं तरी परवडलं असतं थोडक्यात. तर ही जी म्हणजे एकंदरीत प्रणाली ही झाली व्यावहारिक राजकीय स्थिती. पण आपला पारमार्थिक स्थितीचा विचार केला तर ही जी 10 इंद्रिय किंवा षड्विकार आहेत, तर हे तुम्ही दाबायला घेतले तर दाबले जाणार नाही. तर त्यांना आपल्याला म्हणजे प्रेमाने जिंकायचे आहेत. आणि प्रेमाने जिंकून पुन्हा त्यांना अशी वागणूक द्यायची आहे की आधीच्यापेक्षा आता बरं आहे. म्हणजे आधी ते सैर होते ना, कसे तरी वागत होते, म्हणजे काम कसं तरी वागत होता, क्रोध कसा तरी वागत होता. तर त्यांना आपल्याला जिंकायचे. आणि जिंकल्यानंतर त्यांना अशी वागणी द्यायची की ते आपल्या म्हणजे थोडक्यात की आपण आपली जी भगवंताविषयीची मोह आहे त्या मोहरीमध्ये त्यांना अग्रगण्य स्थान प्राप्त करायचे. तुम्ही म्हणजे ते बोलले पाहिजेत आपल्याला, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला ते बोलले पाहिजेत हे षड्विकार की तुम्ही नंतर या, आम्ही पुढे चलतो. म्हणजे कशी त्यांची भूमिका पाहिजे, षड्विकारांची अशी भूमिका पाहिजे, 10 इंद्रियांची अशी भूमिका पाहिजे की आम्ही पुढे चलतो. कुठे, आम्ही प्रभास्थितीला पुढे चलतो, आम्ही स्वर्गात पुढे चालतो, आम्ही वैकुंठाला चाललो. आत्मदेवाला विनंती करा की तुम्ही नंतर या. असं आता तो पोचलेलाच आहे आधीच. मला काय सांगायचं आहे की बघा, मागे मी 1-2 वेळा सांगितलं ते 2 ढग, काळा ढग, पांढरा ढग, तर तशी स्थिती आहे. असं आहे म्हणजे जेव्हा म्हणजे आत्मस्वरूप जे आपलं आहे ते प्रफुल्लित होईल, ते आनंदित होईल, ते सुखावह होईल. तर तेव्हा सुखावह होईल की हे जे षड्विकार आणि 10 इंद्रिये ही त्याला वश होऊन आणि स्वतः काम करायला लागते. असं आता काम हेच सांगायचं आहे, फक्त कुठलं भगवत प्राप्ती करणं या व्यतिरिक्त दुसरं काहीच काम त्या षड्विकारांना सांगायचं नाही, 10 इंद्रियांना सुद्धा सांगायचं नाही आहे. आणि आत्मस्वरूप आपलं जे आहे
इथे नांदणारा जो आपला आत्मा आहे तो तत्स्वरूपच आहे. म्हणजे तो जरी इथे आहे ना तरी तो तिथे पण आहे, तो अनंतात पण विलीन झालेला आहे आधीच. जसा की पांढरा ढग पुढे पळत सुटला, पण पळताना त्याने पाठीमागे पाहिलं तर आता माझा नंबर माझाच आहे. तर एकच जागा खाली होती आणि शर्यतीत दोघे होते, काला ढग पांढरा ढग असं आहे. पण पळता पळता आता जशी समजा एखादी गरोदर स्त्री आहे 9 महिन्याची आणि एक समजा एक सामान्य साधी स्त्री आहे, तर दोघी पळायला लागल्या तर ती जीच म्हणजे गरोदर नाही तिची बरोबरी तिला करता येईल का करता येणार नाही. तर ती पळताना बाळाला घेऊन पळते. बाळाला पाहून जी गरोदर स्त्री आहे ती किती जरी वेगात चालली तरी तिची पावलं अशी पडतात की पोटातील जो बाळ आहे, जो गोळा आहे, त्याला इतकिंच सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला जाणवणार नाही सुद्धा की ही बाई चालते. म्हणजे तिचा पाय जमिनीवर पडतो त्याचा धक्का सुद्धा त्या बाळाला लागणार नाही, अशी पावलं तिची पडतात जरी वेगाने पडली तरी. तसं म्हणजे हा जो काळा ढग आहे तोही प्रयत्न करत होता पळण्याचा, पण त्याच्याकडे ते म्हणजे बर्फाचे डोंगर त्याच्यात भरलेले होते, त्याने घेऊनच तो पळत होता, त्यानं सोडून नव्हता पळत. पण पळता पळता त्याची गडबड झाली आणि ते म्हणजे लाद्या ज्या होत्या बर्फाच्या त्या एकावर एक आदळल्या आणि लगेच विजांचा कडकडाट झाला, उष्णता वाढली आणि पाऊस पडायला लागला. मग त्याचा आता जो काळेपणा होता तो नष्ट झाला. म्हणजे जे काळे ढग ते काळे का होते तर त्याच्याबरोबर ते बर्फाचे डोंगर होते, त्या डोंगरामुळे तो काळा दिसत होता. आता चंद्राला डाग का लागलाय नाही का, आता परमार्थिक दृष्ट्या बाबा चंद्र झाला का इंद्रा पडली वगैरे चंद्र झाला काला, समजा एवढंच पाहू आपण. मग चंद्र काला झाला बाबा म्हणजे त्याने गुरुपत्नीशी तो रथ झाला असं शास्त्र सांगते बाबा. आता पुन्हा भौगोलिक कारण काय आहे, तिथे अशा दऱ्या आहेत, मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत, त्या दऱ्यांमध्ये प्रकाश पडत नाही म्हणून ते आपला काळा दिसतो. मग आपण बोलतो पौर्णिमेला ससा काही हरिण काही ते तसा आकार, तर तुम्ही पाहाल तसा तो आकार दिसतो पौर्णिमेला, थोडक्यात सांगायचं तर. वास्तविक पाहता तसं काही नाही आहे, तर तिथे त्याच्या मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत आणि त्याच्यात जो अंधार आहे आणि तो अंधार तसा आपल्याला आपण कल्पना केली का तसा दिसतो, प्रत्यक्ष तसं काही भाग नाही आहे. तसं म्हणजे आपल्याला आपली इंद्रिय आणि आपले षड्विकार ते आपल्याला म्हणजे परमार्थाला लावण्यासाठी आपल्याला त्याप्रमाणे योग्य प्रक्रिया करायची आणि ती जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात. तत्प्रथम आता आपण ज्या निमित्त इथे जमलेलो आहोत, तर आज हे आपला गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी जमलेले आहोत. तर स्वामी रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे पाहायला गेलो आपण तर गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभी आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. गमू म्हणजे साध्य करून घेणे किंवा त्या रस्त्याने आपण प्रयाण करणे थोडक्यात. तर या श्लोकाच्या माध्यमातून रामदास स्वामी सांगतात की जे निर्गुण ब्रह्म आहे, जे गुणातीत ब्रह्म आहे, म्हणजे आता आपण जो गणेश पाहतो, ज्या पार्थिव गणेशाची आपण स्थापना केलेली आहे, तर एकदा किंचित आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे की जो पार्वतीचा मुलगा आहे, थोडक्यात की पार्वतीने आपल्या मळाचा गणपती करून आणि ती जेव्हा स्नानाला गेली तर तिने तो मळाचा गणपती करून त्याच्यात काय केली, जीवित्व निर्माण केलं, आत्मस्वरूप त्यात प्रगट केलं आणि मग त्या बाळाला सांगितलं की मी आता स्नानगृहामध्ये आहे, कोणी आला तर त्याला आतमध्ये सोडू नको. आता तिच्या कर्मधर्म संयोगाने पार्वती मातेच्या नेमकं भगवान शंकरच तिथे आले आणि जिथे आपली स्वतःची पत्नी आहे तिथे जाण्याला तिच्या पतीला वाव आहेच, त्याबद्दल वाद नाही, तरी इथे थोडीशी भगवंताने गडबडच केलेली आहे. कारण आपली स्त्री शयनगृहात जर स्नान करीत असेल तर त्या शयनगृहात जाण्याचा अधिकार आपल्या पतीला सुद्धा नाही, अजिबातच नाही. आपली पत्नी नग्न स्थितीत पाहणं याच्यासारखं दुसरं कोणीच मूर्खपणा, त्या पतीचा तितका मूर्खपणा जगात कोणाचा नाही आहे असं.
पण आता तुम्ही म्हणाल मग आपण तर सामान्य जीव आहोत, आपण तर विचार केला पाहिजे की असे म्हणजे भगवान शंकराचे असे अनेक अशी म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. असं आता त्याने अडवलं की पार्वती माता स्नानगृहात स्नान करतात आणि मला सांगितले की कोणी आलं तर त्याला आतमध्ये प्रवेश देऊ नका. तरी त्याला राग आला, म्हणजे हा कोण मला अडवणारा, लगेच त्याची मान उडवली. असं आहे थोडक्यात. आता जेव्हा मातेने स्नान केलं आणि ती अगदी प्रेमाने आनंदाने आपलं जो काही पेहराव असेल ते केलं, बाहेर आली, पाहते तर मग चौकशी झाली तर मग भगवान शंकराने ते केलं होतं. मग ती रडायला लागली, तिला अतिशय दुःख झालं. मग भगवान शंकराने पाहिलं का तिचं समाधान केलं पाहिजे. मग त्याने विचारलं तूच सांगा मी काय करू. मग तिने सांगितलं का जो समोरून कोणी येईल त्याची म्हणजे गर्दन उडवा, मान उडवा आणि आणून याला बाळाला लावा. तर नेमकी तिकडनं हत्ती येत होता. असं म्हणजे हा 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 गणपती होता, हा मळाचा केलेला गणपती होता. पण मग त्याने त्या हत्तीची ती गर्दन उडवली, आणून त्या बाळाला लावली, तेव्हापासून तो गजानन झाला. गज आनंद म्हणजे हत्तीचं तोंड ज्याला लावलं म्हणून तो गजानन पुत्र पार्वतीचा. मग तो कोणाचा, तो पुत्र आधी पार्वतीचा होताच, पण आता अजून तो कसा झाला, गजानन म्हणजे हत्तीचं तोंड त्याला लावलं गेलं थोडक्यात. आणि मग तो जीवित झाला. म्हणजे आपण जी पार्थिव मूर्ती आपल्याकडे आहे, आतापर्यंत जगात ज्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, पूजन केलं जाते जगामध्ये, गणपती म्हणजे गणेशोत्सव म्हणून, तर हा सगळा तो गजानन आहे. तो कोण आहे, गजानन आहे. तो गणपती नाही, गणपतीला सोंड नाही, गणपतीला सोंड नाही. असं आहे. मग अद्याप मग जो काशीराजाकडे गेला होता त्याला सोंड होती का, आणि त्याला सोंड असती तर पोराही त्याला खेळायला घेतला असता का. तो शेतामध्ये तिकडे चेंडू खेळायला गेला होता, 8 वर्षाचा बाळ तो. दितीने तिथे नवस केला होता ना आपल्या अदितीने, म्हणजे आदितीने गणेशाची आराधना केली तर तो प्रसन्न झाल्यानंतर मग तो बोलतो वर माग, तर ती बोलतो की तूच माझ्या पोटी जन्माला ये. आणि म्हणून आदितीच्या पोटी म्हणजे तो गणेश ज्याला सोंड नाही, ज्याला हत्तीचं तोंड नाही, तो गणेश अदितीच्या पोटी जन्माला आला होता. असं. आणि ते 8 वर्षाचं बाल काशीराजाकडं म्हणजे लग्नासाठी नेलं होतं. काशीराजाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांचा त्यावेळेला कुलगुरू होता कश्यप मुनी. आणि मग ते कश्यपाला न्यायला आले होते. तर कश्यपाला काहीतरी महत्त्वाचं काम होतं, म्हणून त्याने काशीराजाला सांगितलं की मला जरा वेगळं काम आहे, तेव्हा तू या 8 वर्षाच्या बाळाला घेऊन गेलास तरी चालेल, याची मुंज झालेली आहे. तर मुंज झाल्याशिवाय अशी शुभ कार्य कुठलंच करता येत नाही ब्राह्मणाला. आणि म्हणून त्याला ते घेऊन गेले, काशीला घेऊन गेला. पण तिथे घेऊन जाताना किंवा घेऊन गेल्यानंतर अनेक अपशकुन, अनेक संकट त्या राज्यावर यायला लागली, अनेक दैत्यांनी त्याच्यावर संहार केला, अनेक अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्याला आपण सोंड आली होती तो कुठला आहे का माहिती. तर म्हणजे तिथे जंगलामध्ये एक ऋषी राहत होता. तर भ्रुसुंडी ऋषी. तर तो भ्रुसुंडी जंगलात राहत होता. तर त्या भ्रुसुंडी म्हणजे गणपतीची त्याने इतकी सेवा केली की त्याला म्हणजे सोंड आली होती, आपोआप सोंड फुटली त्याला. असं. आणि जेव्हा हा गणाधीश काशीराजाकडे आला तेव्हा त्याने त्याला म्हणजे काशीराजाला सांगितलं का माझा एक भक्त तिथे राहतो आणि त्याला माझं नाव सांगा म्हणजे तू येईल. असं. आता पहा म्हणजे हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. तर मग तो काशीराजा गेला आणि सांगितलं बघ गणपती आलेले, तुम्ही चला. तर त्याने सांगितलं नाही, कोण गणपती, मी त्या गणपतीला ओळखीत पण नाही, नाव पण कधी ऐकलं, तुम्ही सांगता गणपती आलाय, मी नाही येणार म्हणे. मग तर काशीराजा नाराज झाला, म्हणे मी इतकं काही मैल इतका मी इथे एवढा प्रवास केला आणि काही फायदा झाला नाही. तो राजाच होता ना तो. मग त्याची नाराजी पाहून त्या भ्रुसुंडीने सांगितलं
म्हणे तुम्ही नाराज आहात का, मग डोळे मिटा. मग डोळे मिटल्यावर एका सेकंदात तो राज्यात पोचला, एका सेकंदात. आणि मी ह्या गणपतीला सांगितलं की म्हणे का म्हणे तुमचा मी निरोप सांगितला पण त्याच्यावर काहीच बोलले नाहीत म्हणे, मी ओळखीतच नाही त्याला. असं का म्हणे. मग आता असं करा, पुन्हा एकदा जा आणि गजानन सांगा की गजानन आलेले आहेत म्हणून आमच्याकडे. आता आलं लक्षात ना गजानन म्हणजे काय असं. तर तो राजा म्हणतो काय म्हणे बरंच आहे, आता मी इतकं पुन्हा तिथे जायचं ना, पुन्हा नाही म्हटलं तर. मग ते गणपतीने सांगितलं म्हणजे असं आहे का, मग डोळे मिटा. मग त्याने ते राज्यातच डोळे मिटले सिंहासनाजवळ. तर तो राजा जाऊन तिथे पोहोचला, जंगलामध्ये भृशुंडी ऋषीजवळ जाऊन पोहोचला. आणि तिथे गेल्यानंतर त्याने सांगितलं की गजानन आलेले. एवढंच त्याने ऐकलं आणि लगेच तो निघाला, आला असं. पण आल्यानंतर मग त्या राज्यामध्ये तो काशी राजाबरोबर आला. पाहतात कुठे म्हणे, त्याला घाई झाली होती ना भेटायला, म्हणजे त्या देवाला भेटायचं आहे समजा, तो भक्त होता त्या देवाचा. तर घाई झाली म्हणे, आहेत कुठे तर म्हणे ते तिकडे खेळतात म्हणे, पोरांच्या चेंडू खेळत होते असं. मग काशीराजाने त्याला निरोप पाठवला की भृशुंडी ऋषी आलेले आहेत. तेव्हा त्याने लगेच काय केलं, स्वतःला सोंड लावली. स्वतःला काय केली, सोंड लावून आला तो. त्याच्यामुळे सोंड लावलेला जेव्हा म्हणजे गजानन पाहिला तेव्हा त्या भृशुंडी ऋषीला आनंद झाला असं. म्हणजे मला हे सांगायचं आहे की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा असं. म्हणजे हा जो गणाधीश आहे म्हणजे गुणांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि गुणांवर विजय मिळवून तो गुणातीत झालेला आहे असं. मग आता गुणांवर विजय मिळवणं म्हणजे गुण बाद करणं का, बाद करणं नाही, गुण तसेच आहे. पण त्यांचा जो धर्म आहे तो त्या गुणांच्या धर्माप्रमाणे वागत नाही. ते जे गुण आहेत ना, तो रजगुण असो, तमगुण असो, तर सत्वगुण असो, ते तिन्ही गुण आपल्यामध्ये आहेत. पण त्यांचा जो धर्म आहे, तमगुणाचा धर्म क्रोध करणे वगैरे समजा, किंवा रजगुणाचा धर्म आहे काहीतरी मिळवणं मोह, आणि सत्वगुणाचा धर्म आहे भगवंताची भक्ती करणं वगैरे वगैरे असे. म्हणजे या तिन्ही गुणांचे जे धर्म आहेत, म्हणजे आपण नामस्मरणाने या तिन्ही गुणांवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी त्यांचा ते तसेच आहेत, फक्त धर्म सोडला. त्याने अंगीकारलेला जो गुण आहे तो गुण बाद झालेला आहे, आकार नष्ट झालेला नाही. आपल्याला आकार नष्ट नाही करायचा. या आकाराच्या आतमध्ये जे विकार आहे, घातिले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग असे. म्हणजे आपल्याला बाह्यांगाने नटायचं नाही. बाह्यांगाने तुम्ही असं कमरेवर हात ठेवाल, अजून ती पांडुरंगाची टोपी वरती घालाल किंवा असे गंधपटे ओढाल आणि मग तुम्ही सांगाल का आता पहा मी देव झालो, तर तसं नाही चालणार. म्हणजे आपल्याला बाह्यांगाने नाही करायचं, तर अंतरंगाने आपल्याला नटायचं आहे. जेव्हा आपण अंतरंगाने जेव्हा नटू तेव्हा बाह्यांगाला काही किंमतच राहणार नाही. हा जो बाहेरचा आकार आहे ना, तो आकार तसाच आहे. आणि म्हणून जग भुललेलं आहे. आजच्या काळामध्ये, आजच्या स्थितीला, कलियुगामध्ये अद्याप जगाला ज्याला संत म्हणजे कलियुगातील जो संत आहे त्याची ओळख कोणालाच नाही. आणि जे होऊन गेले 57 संत ते होऊन गेले, तर त्यांच्या पश्चात नाहीत का? आता पण भरपूर संत आहेत. कुठल्या संताची कुठल्याच माणसाला केव्हा ओळख होणार? आता कोणालाच ओळख होणार नाही. ओळख झाली तर लोक उद्धरून जातील, ओळख झाली तर लोक उद्धरून जातील. आता आपण काही वेळेला आपण जर चिकित्सा केली तर बुवा रावणाच्या किती बायका होत्या? 80,000 बायका रावणाच्या, 80,000 बायका रावणाच्या, आणि हे 1.25 लाख नातू आणि 1.25 लाख पंतू. तर मी कधी कधी विचार करतो मग त्याचे मुलगे किती, मग 1 अथवा 2 असं काही असेल. म्हणजे सरकारने आता काढलं ना 1 या 2, म्हणजे सरकारने आता तो फतवा काढला ना 20 वर्षापूर्वी म्हणा, किंवा इंदिरा गांधीच्या त्या काळामध्ये समजा काही 1 किंवा 2 मुले पुरेत असं. मग रावणाच्या 80,000 बायकांचा विचार केला आणि 1.25 लाख 1.25 लाख पंतू, तर मग 1.5चा हिसाब बसतो. म्हणजे एका बायकोला 1च मुलगा, दुसरीला 2, पुन्हा एकीला 1, पुन्हा दुसरीला 2. म्हणजे तेव्हा ते 1.25 लाखावर गेले. 80,000 बायका जेव्हा, म्हणजे एकीला 1च मुलगा झाला, म्हणजे तो किती ज्ञानी आहे का नाही तो?
त्याला ब्रह्मज्ञानी म्हणावा. तर त्या काळात सुद्धा एका स्त्रीला एक मूल झाल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, नसबंदीचं ऑपरेशन केलेलं आहे. नाही तर त्यावेळेला तर आता भगवान श्रीकृष्णाला किती पोरं होते माहिती आहे का तुम्हाला? 1,00,000. भगवान श्रीकृष्ण किती होते? 1 कोटी. 1 कोटी का 1,00,000 अशी काहीतरी होती समजा थोडक्यात. मग त्याला पत्नी किती होत्या? 16,108. तर त्याचं पण आपण लाखाचं गणित काढलं तरी प्रत्येक स्त्रीला 6-6 पोरं झाली समजा. म्हणजे त्यांनी नियम मोडला. भगवान श्रीकृष्णाने नियम मोडला. 1 किंवा 2 बस, नाही का? आता सांगून चालतील का आपल्याला? आजच्या स्थितीला नाही चालणार थोडक्यात. तर म्हणजे त्याच्यात काहीतरी गौप्य गुज आहे. मला काय सांगायचं आहे की भगवंताला एवढी पोरं झाली पण माहीत तरी आहेत का कुणाला? फक्त 2-4च माहीत आहेत, नाही का? प्रद्युम्न, सांब वगैरे अशी ती थोडीशी बोटावर मोजण्यासारखे अशी आहेत. आणि ती सुद्धा कोणाची आहेत? तर ज्या अष्टनायिका आहेत, ज्या त्याच्या मुख्य 8 पत्नी आहेत, 8 पत्न्यांना झालेली जी मुलं आहेत तीच फक्त आम्हाला माहीत आहे. आणि बाकीच्या मग 16,100 त्यांचे नावं पण आपल्याला माहीत नाही. आणि त्यांचं बाकीचं काय तो फर्जन आहे काय त्यांचं कुटुंब आहे त्या 16,100चं ते त्यांचं त्यांना माहीत. त्यांना मुलं झाली की नाही झाली किंवा भगवंताने त्यांच्याशी कोणत्या प्रकारे आचरण ठेवलं हे त्यांचं त्यांनाच माहीत असं. नाहीतरी भगवंताने त्यांना आधीच सांगितलं होतं किंवा न्यायमीमांसा सांगते की भगवंताने त्यांना म्हणजे आपलंसं करताना सांगितलं होतं की तुम्हाला आशाच नेऊन ठेवल्या तर लोक बोंब मारतील. ते काही नाही घर घुसले बोलतात ना, तर तसं लोक बोलतील का याने एवढ्या म्हणजे लोकांच्या बायका आणून ठेवल्या. म्हणून त्यांना सांगितलं की काम नाही झालो पाहिजे रिकामा. मग त्यांची पण इच्छा होती की तुम्ही आमचा अंगीकार करा. मग देवाने सांगितलं की तुमचा अंगीकार मी करीन पण बहिणीप्रमाणे वागले. काय सांगितलं? तुमचा अंगीकार करीन. तुम्हाला ही म्हणजे माझं हे मत तुम्हाला मान्य असेल तर मी तुम्हाला माझ्या पत्न्या म्हणून स्वीकारायला तयार आहे असं. आता त्याच्याकडे काम नव्हतंच ना, भगवंताकडे काम नव्हताच तरी सुद्धा लीलया मायेने काम दाखवला. जिथं जिथं त्याने कामाची निर्मिती किंवा उत्पत्ती केली तर ती सगळी काय होती? माया होती ती असं. प्रत्येक स्त्रीकडे तो एकाच वेळेत 16,108 ठिकाणी भगवंत क्रीडा करत होता असं. पण आणि मग माया तिला म्हणतात की प्रत्येक स्त्रीला वाटत होतं की हा माझा पती माझ्या जवळ आहे म्हणून तेव्हा भानगडी अजिबात झाल्या नाही. आता 2 बायका असल्या तर फार मोठी भानगड आहे असं. तुकोबा सांगतात का नाही की ज्याच्या म्हणजे 2 बायका आहेत तर पापवशी त्याच्या घरी, ज्याच्या 2 नारी पापवशी त्याच्या घरी. म्हणजे दिवसभर कुटुंब सुखात आनंदात, त्या दोघी पण इतक्या सुखात म्हणजे एकीला एक बाई बोलते एक ताई बोलते फार सुखात. पण रात्री जेवण झाला आणि बेडवर झोपायची वेळ आली तर दोघींची भानगड झाली. म्हणून पापवशी त्याचे तुकोबाला सांगतात की म्हणजे विश्वातलं सगळं पाप तिथे वस्तीला असते रात्रीचे. ज्याच्या 2 बायका तिथे ते वस्तीला पाप असते. म्हणून फक्त तेवढं करा काय झालं तरी दुसरी नको. एक मिली तर दुसरी करायला काही हरकत नाही. आपल्याला तशी सवलत आहे धर्माने असं. तर थोडक्यात आपला विषय पाहायचा आहे की परमार्थ करत असताना आपल्याला आता जो गणाधीश म्हणजे होऊन गेला तर ती एक सूक्ष्म शक्ती येते असं की ज्याला आपण भगवान परमात्मा म्हणतो किंवा आणखी आपण वेगळ्या किंवा ज्याच्या स्फुरणाने सृष्टी निर्माण झाली त्याला पण म्हणजे त्यालाही जीवदान देणार किंवा त्याचाही आत्मा गणेश आहे. हा गणेश म्हणजे भगवान शंकराच्या लग्नामध्ये ज्याची पूजा केली गेली, ज्या गणपतीची पूजा केली गेली म्हणजे तो गणपती काय कुठला होता? सुपारीचाच होता तो. म्हणजे गणपतीची पूजा म्हणजे काही असं काही वेगळा असा आकार नव्हता काही असं. आणि सुपारीची गणपती म्हणून पूजा करणे त्याच्यात जेवढं तत्व आहे तेवढं मूर्तीमध्ये नाही, तेवढं मूर्तीत नाही आहे. कारण ती जी सुपारी आहे तर ती कशी आहे थोडक्यात की निर्गुण निराकार तत्वाची आहे. निर्गुण निराकार तत्व त्या सुपारीमध्ये आहे. आणि तसं आता आपण जर आता बाहेर आपण गणपतीचं तिथं प्राणप्रतिष्ठा केलेलं आहे तर त्या आकारात आहे, ते आकारी आहे. किंवा आपण ज्याची पूजा उद्या करणार आहोत ते सुद्धा कसं आहे
आकारात आहे. पण इथे रामदास स्वामीने ज्याची या ठिकाणी मत गायलेले या श्लोकातून, तो कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, अनादी आहे. आणि जी अनादी शक्ती आहे ती तशी आहे. जसं भाऊ प्रलय झाला, मग प्रलय झाल्यावर एक वडाचं पान समजा, आणि त्या पानावरती शक्ती तरंगत होती, त्या पानावरती शक्ती तरंगत होती. पुन्हा ते समजा 100 वर्ष पाऊस पडला आणि मग पुन्हा पाऊस थांबला आणि मग 100 वर्षे म्हणजे सूर्य तळपला, पाणी सगळं आटून गेलं थोडक्यात. आणि मग ती जी शक्ती, आता मग ही जी शक्ती आहे म्हणजे वडाच्या पानावर जी शक्ती तरंगत होती, ती शक्ती अबाधित शक्ती आहे की जिला पाण्यापासून काही बाधा नाही आणि उन्हापासून पण, उष्णतेपासून पण काही बाधा नाही, त्याला अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही. थोडक्यात अशी जी शक्ती आहे, त्या शक्तीपासून पुन्हा विश्वनिर्मितीला सुरुवात झाली. आणि त्या शक्तीला शक्ती देणारी देवता म्हणजे ती श्री गणेश. ती देवता म्हणजे श्री गणेश, म्हणजे ती अनादी शक्ती आहे. श्री गणेश ही अनादी शक्ती आहे. तर त्या शक्तीविषयी आपण कोणत्याच प्रकारची कल्पना करू शकत नाही की तो गणेश कसा होता. ज्याने ज्या वडाच्या पानावर जी शक्ती होती, म्हणजे जी आत्मशक्ती, म्हणजे विश्वनिर्मिती कार्य करणारी जी शक्ती, ती वडाच्या पानावर होती. कारण आता म्हणजे विश्वाचा प्रलय झालेला आहे, पण त्या विश्वाचा प्रलय झाल्यानंतर विश्वाचं जे बीज आहे ते त्या वडाच्या पानावर होतं, विश्वाचं बीज. आणि मग जेव्हा प्रलय संपला त्यावेळेला तेच बीज पुन्हा उदयाला आलं, म्हणजे त्याचा उदय झाला. आता वास्तविक आपण जर विचार केला तर उदय केव्हा होतो बीजाचा? पाण्याचा वापसा मिळाला तर उदय होतो, की अग्नी टाकल्यावर त्याला कोंबील? आता इथे कसं आहे, इथली प्रणाली, इथला विचार कसा आहे पहा. असं जेव्हा अतिशय वृष्टी झाली, जलवृष्टी झाली, तेव्हा ते बीज वडाच्या पानावर तरंगत होतं, म्हणजे पाण्यावर पण ते अबाधित राहिलं. पण हे सगळं पाणी आटल्यानंतर 100 वर्षे 12 सूर्य तलपले, त्याच्यामुळं दगडांच्या लाया झाल्या, इतकी उष्णता वाढली आणि त्या उष्णतेमध्ये जगाची निर्मिती करणारं बीज फोपावलं. समजा म्हणजे त्याला काही ते उष्णतेची बाधा झाली का? नाही. म्हणजे त्याचं जे संरक्षण कवच आहे ते गणाधीश आहे. जो मूळारंभ, जो निर्गुण निराकार जी संज्ञा आहे ती त्या बीजाचं कवच होती असं. आणि मग त्या शक्तीने आपोआप त्याला वापसा मिळाला. म्हणजे अग्नीमध्ये पण जल आहे, अग्नीमध्ये जे जल आहे त्या जलाच्या वापशाने त्याला अंकुर फुटला त्या शक्तीला. आणि मग ती शक्ती हळूहळू वाढायला लागली. आणि आता हा जो विस्तार आहे तो त्या शक्तीचा विस्तार आहे. पुन्हा कालांतराने केव्हा तरी प्रलय होईल, पण त्याच्यासाठी अद्याप अनंत युगे जातील. म्हणजे असं नाही की 4 युग गेली की पृथ्वीचा अंत झाला की पुन्हा सुरुवात, तसं नाही. आता कलयुग जे आहे का सतयुग आहे का, नाही का? म्हणजे पुन्हा म्हणजे कृत, त्रेता, द्वापार, कली की पुन्हा सतयुग आहे का? म्हणजे पृथ्वीमध्ये काही बदल होणार नाही, फक्त विचारात बदल होणार आहे, विचारात बदल होणार आहे. माणसं तेव्हा मोठे असतील. आता म्हणजे आता आपण तर नाही पाहिली, तर शास्त्र सांगतंय की प्रभू रामाची उंची 28 फूट होती, 28 फूट प्रभू रामाची होती. आणि त्यावेळची जेवढी माणसं होती त्यांची उंचीच तेवढी होती, 28 फूट उंची. आता विचार करा, 28 फूट उंचीचा माणूस चालायला लागला तर आजची मोटरसायकल तर त्याच्याबरोबर चालेल का? समजा एक विषय. म्हणजे त्यावेळची ते अशी उंची होती. हळूहळू उंची कमी होत आली. कलियुगात आता आपण 5.5 फूट किंवा 6 फूट आहोत. 6 फुटाची तर माणसं फार विरळ आहेत. 5.5, 5.25 नाही का, 5 फूट. अजून उंची कमी कमी होत जाईल. आणि जेव्हा आता किती समजा एक अंदाज, कलियुगाची 6000 वर्षे गेलेली असं आपण अंदाज करूया. म्हणजे एकूण कलियुगाची किती आहेत? 4,32,000. त्याच्यातले 6 बाद झालेले आहेत. म्हणजे एक अंदाज आपण अजून 4.25 नाही का, म्हणजे 4,25,000 तरी वर्ष बाकी आहेत, असंच आपण अंदाज करूया. तर तोपर्यंत माणसाची उंची किती होणार आहे? अंगठे एवढाली, म्हणजे अंगठे एवढाच माणूस होईल. आणि तोपर्यंत आता जमिनीची धूप किती जोरात चालू आहे, म्हणजे तोपर्यंत समुद्र पण भरत येईल. म्हणजे माती सगळी समुद्रात जाईल, समुद्र भरत येईल आणि फक्त जमिनीवर दगड राहतील, दगड. आणि सूर्य एवढा तलपणार आहे की दगडाच्या लाया होतील.
आपोआप जसं आता आपण नाही का समजा डिंक किंवा आपण अजून काही भात किंवा ज्वारी बाजरी मका आपण जर ह्याच्यावर टाकला तर त्याच्या कशा फुला होतात ना, आणि मग ती फुलं खायला कशी वाटतात एकदम. तर तसं कदाचित ते असेल, म्हणजे ती दगडने खाऊ शकत ते, तर दगडाच्या लाही तिला म्हणतात की ती हलकी पण होते आणि खायला पण ती त्रासदायक नाही. तर दगडाच्या लाह्या होतील आणि ती माणसं त्या लाह्या खातील, त्या लाह्या म्हणजे तेव्हा आणि ती लाही पचवण्यासाठी पाण्याची गरज नाही आणि पाणी नसणारच. दगडाची लाह झालं पाणी कुठे मिळेल असं आहे. म्हणजे अशी आंतरशक्ती निर्माण होईल की वातावरणाशी जे सूट आहे ते त्यांना सूट होईल, ते तसे उड्या मारतील, तसं त्यांना अन्न खाद्य सगळं काय मिळेल. आणि मग नंतर पुन्हा काय होईल, सत्ययुगाला सुरुवात होईल. मग सत्ययुगाला सुरुवात झाली तर डायरेक्ट तो माणूस 8 फूट उंचीचा नाही होणार. मग पुन्हा हा जो आहे ना, हा ठेंगणा, तो त्याचा आकार वाढत वाढत जाईल आणि मग तो 8 फुटापर्यंत जाईल आणि तिथून पुन्हा मग लगेच ते जाईल, कृत येईल, मग पुन्हा द्वापर येईल, पुन्हा कली. म्हणजे अशी जशी चंद्र आहे तर कलेकलेने तो कमी होत आला आणि पुन्हा कलेकलेने वाढत गेला. जरी तो कलेकलेने कमी होत आला आणि कलेकलेने वाढत गेला तर त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते जसंच्या तसं आहे. तसं हा 8 फूट उंचीचा मानव झाला काय आणि अंगठेवढा मानव झाला काय, त्याचं जे मूळ स्वरूप आहे आत्मस्वरूप ते जसंच्या तसं आहे. त्या आत्मस्वरूपामध्ये एक किंचित सुद्धा फरक किंवा बदल झालेला नाही. ती शक्ती जशी अबाधित शक्ती जशी आहे तशी आहे, ती सम आहे. ती आजही आहे, उद्याही आहे आणि परवा सुद्धा आहे. ती अनादी कालापासून तिची जी समपणा आहे त्याच्यात कधी बिघाड झालेला नाही. बिघाड आमच्या आकारात आहे, बिघाड झालेले तर आमच्या आकारात आहे, बिघाड झालेलं तर आमच्या संस्कृतीमध्ये आहे. बिघाड झाल्यानंतर ते एखादा पशुच्या जीवनीत गेला, किड्याच्या जीवनीत गेला, तो काय करणार आहे नाही का. मग माणसाच्या जीवनीत जरी आला तरी आपला स्वभाव धर्म म्हणजे आपल्या गुणांप्रमाणे बनलेलं आहे ना. कोणी क्रोधी आहे तर कोणी राजेश आहे तर कोणी सात्विक आहे असं. आणि त्याला कारण संस्कार आहे. आपण तशा घराण्यातच जन्माला आलोय. सात्विक घराण्यात जन्माला आला तर त्याचे विचार सात्विकच असतील. राजशी घराण्यात नाही का आपण पाहतो आमदारचा पोरगा आमदारच होतो, तसे धडेच देत होतो त्याला. नाही आमदार झाला तरी सभापती होतोच तो नाही का. नाही सभापती तर जिल्हा अध्यक्ष कोणीतरी होतोच तो. नाही तर कुठला तरी संस्थेवर त्याला नेऊन बसवलं त्या आमदाराने खासदाराने असं. का तर तो त्या घरात जन्माला आलेले म्हणून. आणि तामशी जे राक्षसी वृत्तीचे आहेत तर ते त्यांचा विचारायचंच नाही. त्याही फक्त रस्त्यावर यायचा, रस्ता रोको करायचा, त्यानं दुसरं काय सुचत. दारू प्यायची नाही. 11 वाजता सकाळी 11-12ला उठायचा, दांडू घ्यायचा आणि रस्त्यावर जाऊन बसायचा, चला रस्ता रोको, बस शापूर बंद म्हणजे बंद. आलं लक्षात. मग लोक जी शाणी तुझ्या करतात, आपलं शेटर लावून घ्या, ज्याच्या नादी लागू नका, मारला फटका तर उगाच आपलं काच फुटली तर किती नुकसान होईल नाही का. मग यांना वाटतं घाबरले, ते घाबरत नाही. ते का घाबरतात, हे नुकसान करतील म्हणून घाबरतात. ओके. तर आपल्याला फक्त एवढंच पाहिजे आहे की भगवंत गीतेच्या या 19व्या श्लोकामध्ये म्हणजे भगवंत अर्जुनाला इतकं सुंदर सांगतो पा, यथा दीपो निवासतो नेक ते शोषमा स्मृता. म्हणजे दिवा जो आहे तर दिवा आपण वातानुकूलित जाग्यात ठेवला, जिथे हवेचा संसर्ग नाही आहे तर तिथे तो कसा असतो, सम असतो, स्थिर असतो. तो थोडी म्हणजे ती ज्योत आहे ती थोडी सुद्धा हालचाल करत नाही. म्हणजे हे भगवंत अर्जुनाला सांगतात की दिवा वातानुकूलित जागात आपण ठेवला, जिथे चारही बाजून कुठूनही हवेचा संसर्ग नाही आहे, हवा आहे तिथे पण ती कशी आहे, सम आहे. तर तिथे ती दिव्याची जी ज्योत आहे ती थोडी सुद्धा इकडे तिकडे हालचाल करणार नाही. आणि हालचाल करणे म्हणजे ती चंचलता आहे. दिव्याने हालचाल करायला सुरुवात केली तर तो दिवा चंचल आहे. आणि आपल्यासुद्धा आपल्याकडं जी स्थिरता आहे ती मनामुळं आहे, पण आपलं मनच चंचल आहे. आणि म्हणून तुकोबांनी काय सांगितलं की मन चंचल हाती घेई गुरुचं बळ. म्हणजे आपल्याला सद्गुरू का करायचं आहे तर चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला गुरुचं बळ म्हणजे थोडक्यात की माऊलीकडून आपल्याला नामस्मरणाची रीत जी आहे, नामस्मरणाचं जे वर्म आहे ते समजून घ्यायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे नामस्मरण आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी स्थिरता निर्माण होईल. योगिनो यच्चित्तस्य
युज्यतो योगम आत्मनः. काय सांगतात की हे अर्जुना, ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत तिला जर हवेचा संसर्ग झाला नाही तर ती कशी असते, स्थिर असते, किंचित सुद्धा हालचाल करत नाही. त्याचप्रमाणे योगिनो, जो योग करतो, जो योगाच्या वाटेने चाललेला आहे, तर यत चित्तस्य, त्याचं जे चित्त आहे. आता चित्त म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, म्हणजे या चार गोष्टी आहेत, पण चारही ह्या एकरूपच आहेत. म्हणजे मन तेच चित्त, म्हणजे मन तेच बुद्धी, बुद्धी तेच चित्त आणि चित्त तोच अहंकार. म्हणजे हे नावं वेगवेगळी आहेत, पण जवळजवळ कार्य त्यांचं एकच आहे. फक्त बुद्धी निश्चय आत्मज्ञान. म्हणजे मनाने एखादी गोष्ट ठरवली तरी पण ते मन कार्यरत होत नाही. त्याच्याकरता तो बुद्धीचा आधार घेतो. बुद्धीचा निश्चय झाला की मग त्याची जी मन इंद्रियांना आज्ञा करतो असं. आणि मग चित्त आहे, म्हणजे माझ्या मनातच ती गोष्ट नव्हती, मग मनात ती गोष्ट नव्हती तरी घडून का आली, तर बुद्धीचा निश्चय झाला. आणि बुद्धीचा निश्चय होण्यासाठी चित्ताची गरज आहे, चित्ताची गरज आहे. आणि अहंकार जो आहे तो निर्गुण निराकार आहे. मी नेहमी सांगतो की ह्या शरीरामध्ये जो अहंकार आहे ती पोकळी आहे, ती हवेची पोकळी आहे. आणि ती जी हवेची पोकळी या शरीरामध्ये आहे ती या शरीराला चालवते. तिच्यामुळं चित्त आहे, तिच्यामुळं बुद्धी आणि तिच्यामुळं मन आहे. आणि संपूर्ण आता हे आपलं रक्ताचं अभिसरण चालू आहे, हे कशामुळं आहे, हवेमुळं आहे. हवेचा दाब आहे त्याच्या पाठीशी, दाबामुळे ते अभिसरण, रक्ताचं प्रसरण, आकुंचन चालू आहे ना, त्याचं मूळ कारण हवा आहे. असे हवा म्हणजेच अहंकार. अहंकार म्हणजे अभिमान नाही, मोठेपणा नाही का. आपण लय अहंकारी माणूस, तो अहंकार वेगळा, तो व्यवहारातला अहंकार आहे. तो परमार्थातला अहंकार म्हणजे एक पोकळी, आणि ती पोकळी संपूर्ण विश्वाला चालवते, तिला अहंकार म्हणतात. आणि मग त्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी युक्ती योगाचे अंग पावे असं. म्हणजे आता आपल्याला युक्ती म्हणजे काय, तर युक्ती म्हणजे आपल्याला माऊलीने दिलेलं भजन, नाम ज्याला आपण म्हणतो ना, नामस्मरण, किंवा अनुग्रह आपण ज्याला म्हणतो, किंवा ज्याला आपण बोध म्हणतो, किंवा ज्याला आपण उपदेश म्हणतो, हे जे क्रिया आहे तर तिचं नाव आहे युक्ती असं. युक्ती योगाचे अंग पावे. म्हणजे जेव्हा आपल्याला प्राप्त झालेली जी युक्ती आहे ती जेव्हा योगाचं अंग पावे. आता आपल्या विषयाला योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे जोडणे. आयशे प्रयाग जेत होय बरवे, तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे असं. म्हणजे जेव्हा आपण आता इथे युक्ती योगाचे अंग पावे असं, म्हणजे आपल्याला दिलेली जी युक्ती आहे, जे वर्म आहे, ते वर्म, त्या वर्माने योग हा आपोआपच, त्याचं जे म्हणजे योगाचं जे अंग आहे ते आपल्याला आपोआपच प्राप्त आहे. त्याच्यासाठी एखादा कोणी समाधी लावून बसला असेल तर आपल्याला ते करायची काही गरज नाही. असं आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमचे रावबाबा आणि शिवनाथ ते गिरनारला गेले होते. तर तिथे एक संन्यासी होता, त्याचं वय होतं 3.5 वर्ष, 350 वर्ष. तर मला ते सांगितलं का त्या माणसाने नाकात खुट्या घातल्या होत्या लाकडाच्या, आणि कानामध्ये पण खुट्या घातल्या होत्या. मग त्यानं मी सांगितलं की अरे मग तो खरा संन्यासी नाही, आपण खरे संन्यासी आहोत. आपले कानाचे दरवाजे उघडे राहू दे, आपले नाकाचे दरवाजे उघडे राहू दे, आपले डोळे पण उघडे राहू दे, पण आपली पाहण्याची जी क्रिया आहे ती अंतर्मुख झाली पाहिजे. आपण कानाने आतलं ऐकलं पाहिजे, आपण डोळ्याने आतलं आपल्याला पाहायचं आहे असं आहे. आणि नाकाने सुद्धा आपला जो श्वास घ्यायचे, आता त्याने ते खुट्या घातल्या म्हणजे श्वास बंद केला. म्हणजे नाकपुड्या आपल्या साबित असताना आपण श्वास बंद करण्याची क्रिया आपल्याला जमली पाहिजे. जेव्हा तुम्ही श्वास आपला शून्यावर न्याल त्यावेळेला तुम्ही इथं लावून बघा तुमचा श्वास चालू आहे का. मग श्वास चालू नाही तर मरायला पाहिजेत ना आपण. त्याचा श्वास बंद झाला, आता त्याचा श्वास मंदच झाला, ज्याचा श्वास मंद झाला ना, नंतर श्वास मंद झाला, नंतर बंद झाला, मग काय झालं, आपण काय नाही गेला, आधी मंद होता आता बंदच झाला. मग तो श्वास आपण नागपुड्या साबित असताना म्हणजे अशाच आहेत त्या, तिथे कुठे टोकायची काय गरज आहे. तेव्हा त्या दोघांच्या लक्षात आला का हे सांगतात ते काय, जे त्यांनी केलं ते योग्य
की आपण करतो तो योग्य, आपण करतो ते योग्य आहे. त्याचं कारण आपल्याला आपल्या माऊलीने ती युक्ती शिकवलेली आहे. आपल्याला योगा करायला नाही सांगितला, तर आपल्याला योग कशाने प्राप्त होईल ती युक्ती आपल्याकडे आहे असं. म्हणून मग कोणी योगा करत असेल तर त्याच्याकडे आपण पाहून आपलं पोट खालीवरती नाही करत बसायचं, त्याच्याने आपला त्रास होईल. म्हणजे ते खालीवरती पोट करून जे फळ आहे ते फळ ह्या युक्तीने आपल्याला सहज प्राप्त आहे असं. एक सिद्धासन आपण टाकलं, आता आपण त्याच्या पुढे सांगतो तुम्ही आडवे पडून करा. समजा आता आपलं आसने बसतात ना, पाय सरळ ठेवा. बरं बसता पण तर आडवे पडा, पण नामस्मरण करा. म्हणजे 84 सिद्धा आसनं घातल्यानंतर जी प्रक्रिया तिथे योगाच्या वाटेने आपल्याला प्राप्त होईल ती तुम्हाला इथं आडवं पडून पण प्राप्त होईल, उताने झोपले तरी प्राप्त होईल. म्हणजे अशी युक्ती तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. पण त्या युक्तीवर आमचा विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण गटांगल्या का करतो, आपण म्हणजे आपल्या ठिकाणी हा संशय का निर्माण होतो, तर त्याचं हे कारण आहे की आपल्याला मिळालेली वस्तू तिच्यावर आमचा विश्वास नाही आहे की ती किती श्रेष्ठ आहे, किती शक्तिवर्धक आहे असं. आणि म्हणून पहा, ऐशे प्रयाग जेत होय बरवे असं. आता आपण सगळीच लोक गायत्री गायत्री नाही का, गायत्री मंत्राचा जप करतात. तो अगदी तो गायत्री मंत्र तर त्याच्यावर लागतो स्पीकरवर नाही का, सकाळी सुरू असं. तर गायत्री मंत्राचा मूळ अर्थ आहे पाहणे, ऐकणे आणि बोलणे. म्हणजे तुम्हा आम्हाला जी आपल्या माऊलीने जी युक्ती दिलेली आहे, तर त्या युक्तीच्या 3 प्रक्रिया आहेत. ते बोलायचं आहे, पाहायचं आहे आणि ऐकायचं आहे. या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला युक्ती म्हणतात. तिथून वृत्ती उठते, ती युक्ती आहे. त्या युक्तीतून वृत्ती उठते आणि ती वृत्ती आपल्याला काय करायचे, निवृत्ती करायची. त्या वृत्तीची निवृत्ती करायची. बरं, पाहणे, ऐकणे आणि बोलणे या तिन्ही क्रिया ज्या स्थानावर एकवटल्यात तिथे फक्त काय पोकली, तिथे पोकले. आता आपण डोळ्याने पाहतो, मग त्याचे जे डोळ्याचे पाहण्याचे जे तंतू आहेत तर त्यांना इकडं मागे कुठं आतमध्ये मशीन आहे का काही, किंवा आता कानाने आपण ऐकतो तर त्याच्यासाठी आतमध्ये काही वेगळी मशीन आहे का, कानाची मशीन वेगळी, डोळ्याची वेगळी, किंवा बोलण्याची प्रक्रिया करतो आपण ती मशीन वेगळी, असं काहीच नाही. म्हणजे तिथे एक हवेची छोटी पोकली आहे आणि त्या पोकलीतून हे कार्य घडते. ती अशी शक्ती त्या ठिकाणी आहे, भगवत शक्ती तिला म्हणतात. की ती शक्ती डोळ्याने जग आपल्याला पाहवते. आपण जग पाहतो ना, तर ती अदृष्ट शक्ती आहे. आपण कानाने ऐकतो, एक अदृष्ट शक्ती आहे. आणि आपण जरी बोलतो तरी, आपण जरी बोलत असलो तरी आपली जीभ बोलते असं नाही. मग जो मुख आहे त्याला पण जीभ आहेच, जो मुख आहे त्याला जीभ आहे, जो आंधळा आहे त्याला पण डोळे आहेत, तरी तो बोलतो मला दिसत नाही. तरी तो काय म्हणतो, मला दिसत नाही. डोळे नाहीत का त्याला, डोळे आहेत. आता आवाज येत नाही बोलतो, मग काय कान फुटले का, काय माझे कानच फुटले. कान फुटले म्हणजे नेमकं काय झालं, काहीच झालं नाही. काय झालं सांगा तुम्ही, कान फुटले म्हणजे काही झालं का, काहीच झालं नाही, फक्त आवाज त्याला येत नाही. मग का आवाज येत नाही, तर त्या यंत्रणेत काहीतरी बिघाड झालेलं आहे. आणि ती यंत्रणा अशी आहे की छोटीशी एक हवा आहे तिथे आतमध्ये, हवाच येते. आणि हवेच्या ठिकाणी ही जेवढी यंत्रणा आहे ना, गळ्यापासून वरची यंत्रणा, ही सगळी यंत्रणा तिथे त्या हवेत जोडलेली आहे आणि त्या शक्तीने सगळं कार्य चाललेलं आहे असं. आणि ती जी शक्ती आहे, ऐसे प्रयाग जेत होय बरवे. प्रयाग म्हणजे 3 एकत्र येणे, तिन्ही जिथे एकत्र आलेले आहे त्याला प्रयाग म्हणतात. तर हे बोलणे, पाहणे आणि ऐकणे या 3 क्रिया ज्या ठिकाणी एकत्र आल्या त्याला प्रयाग म्हणतात. आणि ते युक्ती योगाचे अंग पाहावे असं. म्हणजे ही जी युक्ती आहे ती युक्ती जेव्हा त्या ठिकाणी ते अंगरूप म्हणजे अंग स्वरूप होईल त्यावेळेला ते क्षेत्र संन्यासी स्थिरावे असं. मग आता क्षेत्र म्हणजे काय, तर स्थान. त्या स्थानावर तो संन्यासी स्थिर होईल. कसा स्थिर होईल, तर जसा दिवा हा म्हणजे हवेच्या संसर्गापासून दूर आहे तिथं तो जसा स्थिर आहे, तसा हा संन्यासी म्हणजे क्षेत्र संन्यासी थोडक्यात, की त्या स्थानावर हा संन्यासी काय होईल, स्थिर होईल. मानस जयाचे असं. आता स्थिर होणे म्हणजे नेमकं काय, तर आपली जी मनाची धाव आहे ती आपल्याला स्थिर करायची आहे. मन आपल्याला एका ठिकाणी
एकवटलं पाहिजे. मग ते एकवटण्यासाठी आपल्याला वृत्ती ते निवृत्ती झाली, मन दिसेना तेथे. असे म्हणजे मन, आपलं जे मन आहे ते मनाचं मूळ स्वभाव काय आहे? वृत्ती उठणे, वृत्ती उठणे किंवा वृत्ती दाबणे, या दोन्ही गोष्टी मनाच्याच अधीन आहे. पण वृत्ती जर नष्ट झाली तर मन शिल्लकच राहत नाही. म्हणजे मन शिल्लक, मन आहेच पण ज्या माध्यमातून कार्य करायचे ते माध्यमच नाही. मन आहे पण ते ज्या माध्यमातून मन कार्य करतो, म्हणजे मन कशाने कार्य करतो? वृत्तीने. म्हणजे आधी वृत्ती उठते, आधी वृत्ती उठली का मग मन कार्य करायला तयार होतो. आणि मन सुद्धा स्वतंत्र नाही. वृत्ती उठली की मन कार्य करायला तयार होतो आणि तो मन इंद्रियांना आज्ञा करतो, तो मन इंद्रियांना आज्ञा करतो आणि मग इंद्रियांमार्फत ते कर्म करून घेतो. आणि मग त्याची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा मनाच्या मार्फत कुठे जाते? वृत्तीकडे जाते. आणि तीच वृत्ती आपल्या जन्म मृत्यूच्या रहाटीला, नाशाला कारण आहे. असं ती वृत्तीच आपल्याला निवृत्ती करायची आहे. म्हणजे ती वृत्ती जी आहे तिच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला युक्तीची गरज आहे. असं आता तुकोबारायांचं सुद्धा, तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेवली पायडे. तुकोबाने काय सामान्य, म्हणजे 31 वर्ष वाऱ्या केल्या, म्हणजे 31 गुणिले 24, 31 वर्ष गुणिले 24, ते गणित तुम्ही करा नंतर. तेवढ्या वाऱ्या पंढरपूरच्या तुकोबारायाने केल्या. पण तुका म्हणे नेनो युक्तीची, मी त्याने फार प्रयत्न केला परमार्थ म्हणजे भगवंत प्राप्त करण्याचा, आणि म्हणून ठेवली पायी. आणि मग तो बाबाजी चैतन्य स्वामींना शरण गेला की आता आपल्या सगळ्या युक्ती, आपल्या सगळ्या शक्ती काय झाल्या? क्षीण झाल्या. असे. आणि मग तो बोलतो, वारकऱ्यांना सांगतो का आता मी थकलो. व्यक्तीला थकले होते का? थकले नाही, अतिशय मजबूत झाले होते. सद्गुरूच्या बोधाने तुकोबारायांना 1000 हत्तीचं बल आलं होतं. पण त्याने वारकऱ्यांना सांगितलं की मी आता थकलो, आता माझाच निरोप देवाला जाऊन सांगा का तुकोबा थकला, आता काही तो येऊ शकणार नाही. मग तुकोबा का आले? आपल्या पांडुरंग देऊला का आले? तर त्याने अंतर्ज्ञानाने जाणलं की अरे तुकोबा तर आता फारच सदृढ झालेले, आता मी देऊला गेलो तरी माझं सगळे सोपास करतो करीन, आता मला तुळशीदल देणार नाही. आता तुकोबरा इतका सक्षम, म्हणजे परिस्थितीने इतका मोठा झालेला आहे तुकोबराया की आता तो मला तुळशीदल देणार नाही, नुसतं तुळशीदल मला काही भागवणार नाही. म्हणून देव आले. आता देव काय तुळशीचं म्हणजे पान खाणारे देव नाहीत. देवाला दररोज 56 प्रकारचा भोग लागतो. देवाला किती प्रकारचा भोग लागतो? 56 प्रकारचा भोग देवाला लागतो. तर तुळशीचं पान खाऊन तो संतुष्ट होईल का? असं मी जेव्हा देवाला कळलं की आता तुकोबाराया मला 56 प्रकारचा भोग देईल, तेव्हा देऊला आले. आता अजून एक दुसरा ते ताकपित्या गणपती नाही का, तर ती बाई पण तशीच होती. ती हे बर्वे लोक 2-2 किलोचा लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला असा लावायचा, जाड गोळा असा लावायचा आणि पूजा संपली का पुन्हा तो गोळा काढून घ्यायचा. मग त्या गोळ्याचं काय करत होते ते त्यांनाच माहीत. समजा 2 किलोचा गोळा बोलला तर गमत आहे का? आणि तो प्युअर म्हणजे लोणी समजा एक विषय. पण तो गोळा काढून घेतला का ती बाई 2 लिटर ताक घेऊन यायची रोज, आंबट ताक, आणि ती आणायची त्याच्या अशी लावायची ओठाला, तर एका क्षणामध्ये ते 2 लिटर ताक संपायचं. म्हणजे देव तो आवडीने ते ताक द्यायचा आणि 2 किलोचा गोळा तो अर्धा तास ठेवायचा. सगळे सोपास्कर सगळे पुरे झाले, देव खातो कुठे असं. मग तो लोणीचा गोळा काढून घ्यायचा आणि ती बाई म्हणजे ते ताकाचं पात्र लावल्याबरोबर देव पिऊन घ्यायचा. पण ती नंतर बाई थकली आणि मग तिने ठरवलं की आता आज शेवटचा निरोप आपण देवाला सांगूया. म्हणून ती थकत म्हणजे बसत आली, रस्त्याला ठेका घेत आली आणि मग देवाला सांगितलं, देवा तुला माझ्या ताकाची आवड असेल तर तू आता माझ्या घरी ये. आता मी मंदिरापर्यंत येण्या इतकी शक्ती माझ्यात राहिलेली नाही. आता हे शेवटचं ताक तुला मी पाजते. ते 2 लिटर ताक घसा देव केला. आणि दुसऱ्या दिवशी यांचा लोण्याचा गोळा काढून घेतल्यावर ते बरवी निघून गेल्यावर देव तिच्या दारात गेला. तिथे आहे काय?
पोत्यावर बसला देव, पण कशासाठी बसला? ताकासाठी. मी नेहमी गमत सांगतो ना, कधी कधी फार श्रीमंत आहे, त्या डनलपच्या गादीवर तो लोळतो तिकडं, पण दारू प्यायला गेल्यावर ती बाई पोता तिथं आथरला असतं, दारात पोता, त्या पोत्यावर तो डनलपच्या गादीवर लोळणारा त्या पोत्यावर बसतो ना, तिथं थुकतो. मग ती बाई त्याला दारू देते, न जा मेल्या, तो मग तिकडे डनलपच्या गादीवर असेल, पण त्या दारू विकणाऱ्या बाईच्या दृष्टीने तो कोण आहे? मेल्याच येतो, त्याला ती काही बोलू शकते. तसं म्हणजे हा झाला दारूचा विषय, पण भगवंताच्या बाबतीत त्या स्त्रीविषयी एवढं प्रेम, एवढी आवड होती की तो देव दररोज जायचा तिथे आणि ते 2 लिटर ताक पिऊन यायचा. त्याला म्हणतात भाव, त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात समता, त्याला म्हणतात विचार. त्या बाईच्या ठिकाणी भाव होता, भक्ती होती, विचार होता, समता होती, आणि म्हणून देव तिथे जात होता. असेल त्याचं कारण काय असेल तर मानस जयाचे, म्हणजे तिच्या जो मनाचा जो भाव होता, तो भावच असा होता की भाव भुकेला हरी करी तसे भक्ताची चाकरी. ती म्हणजे ज्याचा 9 लाखाचा शालू ज्याच्या अंगावर होता, जो विटेवर समचरण उभा, तो पांडुरंग तिथे जाऊन पोत्यावर बसायचा आणि ते ताक पिला का लगेच तो निघून यायचा. असं म्हणजे एवढी शक्ती प्रेमामध्ये आहे, श्रद्धेमध्ये आहे, विश्वासात आहे आणि भावात आहे. तया ते योगयुक्त तू मन, येही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीच या. असं काय सांगितलं की हा जो योगाचा मार्ग आहे, तर हे एक योगयुक्त लक्षण आहे. म्हणजे त्याने ते उदाहरण दिलं की हेही प्रसंगे जाण, म्हणजे हा एक तुला मी प्रसंग सांगितला की दीपाचे उपलक्षण, म्हणजे आता एक योगाचं लक्षण सांगितलं आणि दीप एक हा दृष्टांत आहे दीपाचा, म्हणजे ते काय झालं उपलक्षण, म्हणजे एक दिव्याचं उदाहरण दिलं भगवंताने अर्जुनाला. असं आहे. पण म्हणजे हे अर्जुना, तू ते देव्याचं उदाहरण घेऊन तिथे म्हणजे तिथे हे नको, हे तुला मी उपलक्षण म्हणजे उगेच दृष्टांत दिला मी. असं आहे. निर्वातीची या, म्हणजे निर्वात स्थली दिवा असला तर त्या ठिकाणी त्याची वात स्थिर होते. हे फक्त मी तुला काय केलं, एक उपलक्षण म्हणजे एक तुला उदाहरण मी दिलेलं आहे. आता तुझे मनोगत जाणवणी, काही एक आम्ही म्हणवणी, ते निके चित्त देऊनी परिसावे गा. असं ते त्या उदाहरणावर तू त्या दृष्टांतावर जाऊ नको. तर आता काय कर, आता तुझे मनोगत जाणवणी म्हणजे तुझी मनाची जी धारणा आहे, तुझं जे मनोगत आहे ते मी जाणलं, आणि काही एक आम्ही म्हणून आणि जे निके चित्त देऊनी परिसावे गा. आता तुझं मनोगत जाणलं, तुझी इच्छा जाणली, तुझी म्हणजे ऐकण्याची काय प्रक्रिया आहे त्या सगळ्याचा विचार करून आता माझ्या मनाने हे घेतलं की तुला तसं काहीतरी सांगावं, त्या म्हणजे जेणेकरून त्या सांगण्याचा काहीतरी उपयोग होईल. असं म्हणजे थोडक्यात की सांगण्यासाठी सुद्धा मी नेहमी सांगतो की सांगण्याला योग लागतो. समोरचा ऐकणारा पण तसा पाहिजे. तुम्ही त्याला सांगून राहिलं पण त्याने डोळे मिटलेत, त्याला झोप येऊन राहिलेले, तर त्याला सांगण्यात सुद्धा अर्थ काही नाही. कारण तो कसा आहे, उदासीन आहे, त्याला ऐकण्यात रस नाही आहे. त्याला ऐकण्यात रस नाही, त्याला सांगण्यात पण काही अर्थ नाही. ज्याला ऐकण्यात रस नाही त्याला जो सांगेल तो शहाणा नाही, तो मूर्ख आहे. त्याला सांगणारा तो मूर्ख आहे. आणि म्हणून आपण जेव्हा वाचन करतो ना, जेव्हा जो शहाणा आहे ना तो समोर लागतो. शहाणा माणूस समोर बसवायचा, वाचणारा शहाणा पाहिजे आणि एक ऐकणारा शहाणा पाहिजे, आणि तो पुस्तकाच्या आपल्या ग्रंथाच्या समोर बसला पाहिजे. सर तुम्ही जर ग्रंथाच्या समोर झोप्या बसवला, एखादा झोपणाराच बसवला, डुलणारा बसवला, तर वाचणारा पण डुलायला वेळ लागणार नाही. कारण तो त्याला बरोबर कॅच करेल तो झोपणारा. असं म्हणून समोर माणूस सुद्धा नेहमी असा माणूस समोर बसवा. आणि मी पण नेहमी सांगतो की आपलं आसन सोडू नका. प्रत्येकाने आपल्या आसनावरच बसायचं आहे. समोरचा आसन जाता जगदीश आहे, मग जगदीश उद्या जरी नाही आला, ऐकायला नाही आला, तरी त्याचं आसन खालीच राहू दे. ते आसन भरण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. प्रत्येकाने आपापल्या आसनावरच बसायचं आहे. मग आपल्याला त्यातलं नेमकी मर्म काय आहे ती तुम्हाला हळूहळू कळेल. ती जागा भारावली जाईल, त्या जागेमध्ये आपोआप ती शक्ती निर्माण होईल. त्याच्यामध्ये असं कंपन तयार होईल, आपोआप कंपन तयार होईल, आणि तेच कंपन आपल्याला परमार्थाला उपयोगी येईल. एक प्रकारची ती महान शक्ती आहे ती.
जसं आपण आता काय झाडांना आपण खत लावलं, वास्तविक पाहता त्या झाडाच्या मुलांचा त्या खताचा काही संबंध आहे का? पण संबंध तर काहीच नाही. पण आपल्याला महिन्यातून किंवा 15 आपलं अरे काहीतरी फरक पडला हो का, मी आपल्याला फरक जाणवतो. भेंडी लाल पडले, आपण त्याला खत दिलं, वास्तविक ती प्रक्रिया काय घडली आपल्याला माहिती आहे का? काहीच प्रक्रिया माहीत नाही कशी घडली. पण निश्चित ते झाड कसं झालेलं आहे, हिरवं झालेलं आहे, प्रफुल्लित झालेले, ते झाड हसायला लागत आहे. त्या खत लागलं हो का, त्याचं अनुमान काय आहे, खत लागलं म्हणून ते झाड हिरवगार झालं, ते पाहायला लागलं, माणसाकडं हसायला लागलं. तशी ही प्रक्रिया आहे आणि म्हणून ती निके चित्त देऊनी परिसावेगा. भगवान सांगतात की आता मलाही वाटते तुला काहीतरी या युक्तीची, काय युक्तीची त्या वाटा मज धावाव्या सुभटा, म्हणजे ते युक्तीची वाट जी आहे ती दाखवावी अशी, म्हणजे मलाही आता वाटायला लागलं. म्हणून अर्जुना तू आता तुझं चित्त आहे ना ते मला दे. तू प्राप्तीची चाड वाशी परी अभ्यासी दक्षु नवेशी, ते सांग पा काय विवशी दुवाटपणा. कारण का तुझी इच्छा आहे की ते मला प्राप्त व्हावं, आणि तुझीच नाही अख्खी जगाची इच्छा आहे. संपूर्ण विश्वात जेवढी माणूस म्हणून जन्माला आलेले आहे, तर प्रत्येक माणसाला वाटतंय की बोकड्याचा मटण खाऊन पण मला देव प्राप्त झाला तर बरं होईल. समजा एक विषय, किंवा किती चोऱ्या माऱ्या करून मला देव प्राप्त होईल तर बरं होईल. तसं म्हणजे तू प्राप्तीची चाड व्हाशी, तुझी इच्छा आहे की मला भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे. परी अभ्यासू दक्षिण आयुष्य, कोणाला वाटतं अभ्यास करावा? आता समजा शाळेतली पोरं आहेत, त्यांना विचारा कोणाला वाटते का अभ्यास करावा? मी त्यांना सांगितलं का काय नाही, फक्त परीक्षेला बसा तर किती आनंद होईल त्यांना. तुम्ही सगळी पासच होणार आहात, तुम्ही परीक्षेला बसा, काही लिहा नाही तर लिहू नका, कोरा पेपर टाकला तरी तू पास होशील. मग तो कशाला लिहायचा प्रयत्न, उगाच कशाला प्रयत्न करेल तो? आणि ही प्रत्येकाची इच्छा आहे. अर्जुनाची पण इच्छा आहे मला भगवंत प्राप्त व्हावा, पण तो अभ्यास करायला तयार आहे का? असं मी अभ्यास करायला, अभ्यास कोणालाच नको, काम कोणालाच नको, फक्त पगार पाहिजे. मी हे मागेपडणे बोललो, तर येतो का माझ्या बरोबर गोडाऊनला, तर तो आधी विचारतो म्हणजे पगार किती आहे आणि काम काय. मी त्याला जर सांगितलं ना का 20,000 पगार आहे, पण तुला रात्रभर बसता येणार नाही, तरी तो बोलल मला नाही जमत होते. बरं दुसरं सांगितलं समजा 10,000 पगार आहे, पण जायचा आणि झोपायचा. काय सांगितलं त्याला, आता 20,000 पगार आहे, पण तुला तिथे झोपता नाही येणार, तुला सक्त म्हणजे ड्युटी करायला लागेल. तो मला नाही जमायचं. मग आता मग 10,000 जमल का? मग 20,000 चांगला का 10,000 चांगला? तो पगार 10,000 मिळेल, तर जाताना झोपाचा. तो बोलतो चाललो नाही. मी इकडं आपला प्रपंच नाही सुधारला तरी चालेल 10,000, पण कसा पाहिजे, झोपायला पाहिजे आम्हाला. पगार म्हणजे फुकटचा पगार कुठं कसा मिळेल तो विचार जास्त आपल्या या कलियुगाचा तो महिमा आहे असा. आणि म्हणून भगवंत सांगतात की तुला भगवंत प्राप्त व्हायला पाहिजे, व भगवंत प्राप्तीसाठी जी क्रिया करायला पाहिजे, जो अभ्यास करायला पाहिजे, त्याच्यात तुझं लक्ष नाही आहे, तिथे तू उदास आहेस. तुझी ती इच्छा नाही की मी आता मला जोमाने अभ्यास करू दे की जेणेकरून भगवान परमात्मा मला प्राप्त होईल. ते सांगपा काय बीएससी दुवाटपणा. मग तू कशासाठी घाबरतोस, अभ्यास करायला कशाला घाबरतो तू? असं साधारण आता काही मंडळीची समजा पूर्वी तर इतकी अवस्था व्हायची की आम्हालाच माहीत काय स्थिती होती. आता कोणाची अवस्था होते का? नाही का? तर विश्वास मंद झाला, आणि विश्वास मंद झाल्यामुळं ती स्थिती नाही, आणि ती स्थिती झाली नाही तर आपल्याला जो अनुभव यायला तो पण नाही. म्हणजे कापे तो थरारी स्वरूप देखता नेत्री, अश्रूच्या भीतरी वाहतती, डोळ्यातून अश्रू वाहणं, किंवा वाघ गदगदा द्रवते चित्तम, ज्याचं चित्त द्रवलं नाही आहे तर, किंवा ज्याची वाणी सद्गदित झाली नाही, त्याच्या कंठातून तो आवाज उमटला नाही ओमचा, असं आहे ते तत्वाचा आवाज आहे. तर या सगळ्या गोष्टी जर आपल्या देहावर त्याची चिन्ह दिसली नाही तर निश्चित आपण त्या स्थितीला पोहोचू असं सांगता येणार नाही असं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासातून प्राप्त होते, अभ्यासातून प्राप्त होते. आता मला दुपारी नाही का सकाळी आपला फोन आला होता, शिवरामबाचा फोन आला होता आज मी तुम्हाला. म्हणतो बाबा तुम्ही कुठे आहात? तुला आहे मी घरीच आहे. नाही बोलतो मला यायचं आहे. तर तुम्ही यायचं असेल तर आधी फोन करा मला, पण सदृढ आहात ना, म्हणजे चांगला चालत असेल ना, तर यायची जेव्हा इच्छा करतो का मला यायचं आहे भेटायला, तर म्हटलं मला आधी फोन करा आणि मग या.
असं आहे. आणि आता तो माणूस ना इतका आपल्याला प्रेम करायचा आणि इतकी तो म्हणजे रोजच आठवण काढत असत तो माणूस. एकदा मी फोन केला त्याने सांगितलं ते त्याच्या सुनाने उचलला तो फोन, तर ती बोलली का रॉंग नंबर. असं आहे. मी बोललो रॉंग आहे ना तर तुझ्या सासऱ्याला दे, नंबर रॉंग आहे पण सासऱ्याला दे. मग तिने दिला सासऱ्याला, मी नाव सांगितलं ना, मग तर त्या माणसाला आनंद झाला ना, मग ती बोलायला लागली की म्हणे मला काय माहीत असं. तर म्हणजे हे जे अव्याहृत प्रेम म्हणजे जे प्रेम आहे, तुम्ही एकत्र या तर येऊ नका, पण हे जे प्रेम आहे ना हे तेव्हा जोडलेलं प्रेम अद्याप पण तसंच आहे. त्या प्रेमामध्ये अद्याप घट झालेली नाही. जरी आता मला वाटतं कदाचित 30 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला, म्हणजे त्या व्यक्तीची ना आपली भेट 30 वर्षापूर्वी झालेली, तरी त्या माणसाच्या ठिकाणी अजून आपल्याविषयी जो जीवाला आहे तो तसाच आहे आणि त्याच्याविषयी आपल्या ठिकाणी पण तसाच जीवाला आहे. असे म्हणजे हा जो जीवाला आहे तो अव्याहत जीवाला आपण टिकून ठेवायचं आहे. आणि टिकून ठेवण्यासाठी एकच वस्तू आपल्या ठिकाणी पाहिजे, ज्याला आपण नाम म्हणतो. नामस्मरणाशिवाय काहीच गोष्टी होणार नाही. तरी पारता ये जणे सायास घेशी व मने, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करीती. काय सांगितलं? आणि म्हणून अर्जुना तू उदासीन होऊ नको, तू काय कर, तरी पार्था ये जणे सायास घेशी हो मने. असं म्हणजे उगीच मनाला काहीतरी तकलीफ देऊ नको. वाया बागुल ये दुर्जने, असं म्हणजे उगाच बागुल आला उगीच पोरा रडीत बसा, उगीच झोपीत बसा. आणि ती कशी आहे तर भीतीपोटी झोपून राहिल्यात ना. म्हणजे जेव्हा तुम्ही बागुलाचं धाक दाखवून त्याला झोपू पाहता त्यावेळेला त्याचे छातीचे म्हणजे याचे ठोके कसे, नाडीचे ठोके किती वाढलेत ते बघा. असं आहे म्हणजे आणि ते नाडीचे ठोके वाढल्यामुळंच तो झोपतो. त्या ठिकाणची आपण जी भीती दाखवली ना, बागुलबुवाची भीती दाखवली त्याच्यामुळे त्याची ती स्थिती झाली. तसे भगवान सांग वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करीती. असं म्हणजे ही इंद्रियाला भगवान सांगतात की ही दुर्जन आहेत, ही इंद्रिय दुर्जन आहेत की ज्याप्रमाणे बागुल बुवाचं धाक आपण लहान मुलांना दाखवतो तशी इंद्रियांच्या मुळं तिची वृत्ती काय झालेली, उदास झालेली, भ्रम पावलेली. पाहे पायुष्य ते अढल करे, जे सरते जीवित बारी वारी, तया औषधा ते वैरी, काय जीवा न म्हणे. आता आपलं जे आयुष्य आहे तर आयुष्य जे आहे ते अढल आहे, म्हणजे कधी न ढलणारं ते आहे. आता आपण तर नेहमी सांगतो की आयुष्य हे आपल्या हातात नाही, ते काळाच्या हातात पण नाही. तर आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला असे श्वास दिलेत भगवंताने, ते जेवढे श्वास दिलेत ते श्वास समजा धरण एक उदाहरणार्थ की आपल्याला 20,000 पगार आहे, मग 20,000 पगार आपल्या प्रपंचासाठी वापरून त्याच्यातले 5,000 कसे शिल्लक राहतील हा विचार आपण केला पाहिजे. समजा तुम्हाला 20,000 पगार आहे, तुम्ही 25,000 खर्च केला, प्रत्येक महिना तुमचा 25,000 खर्च आहे, मग काय होईल त्याचा परिणाम? प्रत्येक महिन्याला तुमच्यावर 5,000 रुपये कर्ज वाढत जाईल आणि 12×5=60 वर्षाच्या अखेरीला तुमच्यावर 60,000 रुपये कर्ज होईल. आणि 60,000 कर्ज झाल्यानंतर तुम्ही फेडाल कसे? मग त्याचा परिणाम काय होईल तर दोघांमध्ये भानगड सुरू होईल उभयतांमध्ये. किंवा पोरं मोठे असतील समजतील, अरे काय बाबा एवढा कर्ज, त्या स्वतः बायको ते तुमचं तुम्ही बघा आता 60,000 कसे काय म्हणजे कसे इकडे तिकडे करायचे ते बघा. म्हणजे ते होणारच नाहीत ना. का ते म्हणजे ही वेळ आपल्यावर का आली तर आपण म्हणजे खर्च जास्त केला, पगारापेक्षा खर्च जास्त केला. तेव्हा आपला जो पगार आहे त्याच्यापेक्षा जेव्हा कमी खर्च करू तेव्हा आपल्या खात्यामध्ये काहीतरी शिल्लक राहील, काहीतरी शिल्लक पडली पाहिजे. आणि म्हण पा आयुष्यात ते अढल करे. भगवान सांगता अर्जुनाला, अरे तू घाबरतो कशाला? हे जे तुझं शरीर आहे ना, किंवा जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये तुम्ही एक क्षणभर पण जास्त जगू शकत नाही आणि क्षणभर आधी पण जाऊ शकत नाही. अशी पण माणसं पाहायला मिळतात, बा कधी माझी दोरी तुटल, म्हणजे त्याची पाळी इथपर्यंत आहे. त्या घरात त्याला इतकी वाईट वागणूक देऊन राहिल्यात त्या म्हाताऱ्याला, त्या म्हातारीला, की आपण पाहायला गेलो ना ते बा माझी कधी रे दोरी तुटल. म्हणजे दोरी तुटेपर्यंत ती वाट पाहते, पण दोरी तुटल कशी? तुझं अढल आयुष्य आहे, त्या आयुष्यापर्यंत तुला जगावंच लागेल, ती दोरी तुटणारच नाही. असं आहे म्हणजे ती जी दोरी आहे ती अव्याहृत दोरी आहे. आणि ती जी दोरी आहे ती दोरी कसं आहे म्हणजे तो
अदृष्ट तंतू आहे. मृत्यूची जी दोरी आहे तो अदृष्ट तंतू आहे, तो कुणालाच कळत नाही. आपल्याला जेवढे श्वास दिलेले आहेत तेवढे श्वास आपण घेऊ शकतो. आता मी बघ तुला काल नाही बोललो, शेला एक काल म्हणजे माझ्याच वयाचा पोरगा होता, तर तो काल मेला. सकाळी भाकर खात होता, भाकर खाता खाता पडला, अटॅक आली त्याला समजा. पण आपल्याला मग पारमार्थिकदृष्ट्या हा विचार करायचा आहे की त्याचं ते म्हणजे त्याचे जे श्वास आहे ते श्वास संपले तिथे, जिथे श्वास संपले तिथे म्हणजे कारण काही असेल, तुमचा ॲक्सिडेंट झाला असेल, तुम्ही मिस काउंट मेला असाल, भास घेतला असेल, अटॅक आला असेल, ताप येऊन मेला असाल, थंडी येऊन मेला असाल, हे झालं कारण. तर भगवंत कुठल्याच व्यक्तीला कारणाशिवाय असं, पण तुमचे श्वास निश्चित तिथे संपलेले आहेत, त्याच्या पुढे तुमचा पुढचा श्वास तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही तिथेच संपले असं आहे. आणि त्याचं कारण या आयुष्य पे अढल करी, आपलं जे आयुष्य आहे ते अढल आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही म्हणजे आपण का घाबरतो, माहीत नाही म्हणून घाबरतो ना. आपण माहीत नाही म्हणून, आयुष्य आपलं माहीत नाही. किंवा आता कोणी बोललं तर उद्या मरशील, तर तो अजून काहीतरी वेगळंच करील. आता आपण म्हणजे काही परीक्षिती नाही, राजा परीक्षिती नाही आपण, तर 7 दिवसात मृत्यू आहे, तर लगेच त्याने सार्वभौमसत्ताक राजाचा त्याग केला, जन्मेजयच्या ताब्यात ती सगळी सत्ता दिली आणि लगेच तो देवाच्या समजा मागे लागला, तो यमुनेच्या काठी आला, लगेच त्यांचं. त्याचं फक्त काय करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि या देहाचं सोनं करून घ्यायचं. 7 दिवसात आपल्याला तो तक्षक नावाचा नाग येऊन दंश करणारच आहे आणि आपण मरणारच आहोत. एवढे आपण सक्षम आहोत का? आपण एवढे सक्षम नाही. म्हणजे आपलं कोण सांगितलं का तू मरणार आहेस, तर आपण लगेच बाया भक्तांकडे जाऊ, किंवा कोणी सांगितलं का ते ह्या आजारातून तू मरणार आहेस, तर म्हणजे मोठाच मोठा डॉक्टर कुठला आहे त्याचा आपण शोध घेऊ. किती माणसं इथपर्यंत आहेत, किती खर्च होऊ द्या, जमीन विकायला तरी हरकत नाही, दागिने मोडून टाकू सगळे, पण मी जगलो पाहिजे. म्हणजे हा प्रत्येकाचा विचार आहे. पहा, जे सरते जीवित वारी, इथे काय सांगतात भगवंत, अरे तू मृत्यूला कशाला घाबरतो. जे सरते जीवित वारी म्हणजे आपलं जे सरणारं जीवन आहे ते सुद्धा काय होईल, वारी असं. आता आपला विषय होता ना की तुम्ही जेव्हा तुमच्या खात्यामध्ये बचत करायला शिकाल, आता तुम्हाला समजा 1000 श्वास दिलेत आणि 1000 श्वास, एक आपण एक गणित करूया, 1000 श्वास तुम्हाला 1 महिनाभर पुरणार आहे. 1000 श्वास 1 महिनाभर पुरणार आहे. पण ते 1000 श्वास महिनाभर पुरणार आहेत, पण तुम्ही जर अशी काही प्रक्रिया केली तर एका महिन्याला 800च म्हणजे श्वास झाले तुमचे, 200 श्वास तुम्ही वाचवले. तर 200 श्वास वाचवल्यानंतर मग ते श्वास पुढच्या महिन्यात जमा होतील, त्या महिन्यात पुन्हा अजून 200 वाचवले. तर असे वाचित तुम्ही गेले तर एक साधारण तुमचं आयुष्य जर 50 वर्ष असेल तर ते 60 होईल, 70 होईल, आयुष्य वाढत चाललं ना. हे तुमचं आयुष्य म्हणजे वर्षावर अवलंबून नाही ना, श्वासावर आहे. तुम्ही जेवढे श्वास वाचवाल तेवढं आयुष्य तुमचं वाढत जाईल. आणि हे कोणी वाढवावं, की जो परमार्थ करतो. आपण समजा परमार्थ करतो, जेवढं आपलं आयुष्य वाढेल तेवढं चांगलं आहे. आपण भगवंताचं तेवढंच नामस्मरण आपलं वाढत जाईल. आणि जो भगवंताविषयी काहीच करत नाही त्याने देवाला विनंती करावी की बाबा मला लवकर ने, म्हणजे या देहातून गेलो, इथून मुक्त झालो की दुसऱ्या देहात तरी मला काही सद्गती प्राप्त होईल, काहीतरी भगवंत चांगली बुद्धी देईल आणि त्या देहात तरी मला भगवंताचं नामस्मरण करता येईल, अशी त्यांनी देवाकडे मागणी करावी, लवकर ने म्हणून. असं चला आपलं पुढं पाहूया. तया औषधा ते वैरी काय जीवा न म्हणे. असं म्हणजे जे औषध आहे, जे औषधाने आपल्याला गुण येऊन राहिलेलं आहे त्याला जीवा काय वैरी म्हणेल का? हा वैरी आहे माझा, म्हणजे आता हे औषध मी घेतलं तर मी मरेन असं होईल का? नाही. मग ते अतिशय कडू आहे. आपण आता ते कुठून गावठी म्हणजे काढा आणलेले, पण हा तो समर्थ सांगतो की एवढं कडू आहे ना, विषापेक्षा कडू आहे, तरी तो काय बोलतो चालेल ना, असू दे म्हणाय, प्यायचंच आहे ना. मी जीभ म्हणते का नको म्हणून? नाही म्हणत नाही, ती कडू आहे, पण ती का ना म्हणत नाही, तर तिला अजून जगायचं आहे, तिला आपलं आयुष्य वाढवायचं आहे. पहा, काय जीवा न म्हणे, ती वैरी आहे का? तो ते औषध वैरी आहे का आपलं कडू आहे ते? नाही, ती त्याचं वैरी नाही, तर त्या जीवेचं ते औषध काय आहे, मित्र आहे. असं आयसे हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगा सारिके काय आहे. आलं का लक्षात?
आयशे हिताशी जे जे निके म्हणजे चांगले उत्तम असे, म्हणजे जी हितकारक गोष्ट आहे आपल्या हितासाठी जे उत्तम आहे ती सदाची या इंद्रिया दुखे असे. आणि ती इंद्रियांना नको आहे. आपली जी इंद्रिय आहे तर इंद्रियांना चांगलं नको, आणि चांगलं नको म्हणून जर आपण पाहिलं ना, आता मग कालच गेलो तर मी दुकानावर 10 मिनटं थांबलो होतो, तर 10 मिनटात कमीत कमी 10 ते 15 पोरं ती दारूच्या बाटल्या घेऊन गेले. बरं मी तिथं होतो ना तरी बिंदास अमुक दे तमुक दे तो बोलतो, और त्याने पण ती चांगली होती ना, ते आपल्याला अमुक ठिकाणी फोनवर त्या तिकडं आपलं अमुक जायचं ना, हा मी आणतो 2 आणतो, आता दुकानावरच आहे मी. म्हणजे त्यानं हेच म्हणजे इतकं पण त्यानं की बा हा मनुष्य तो बसलाय, आता तो खाली मान घालतो कोण, विश्वास आहे असं. म्हणजे मला पाहून तो बाटल्या द्यायला पण तयार नाही, पण बाटल्या घेणारे इतके घोड्यावर बसलेले आहेत की लगेच दे असं आहे, आणि देणंच आहे त्याला ती बाटली असं आहे. हे कशामुळं तर ती सदाची या इंद्रिय दुखे असं, म्हणजे चांगलं करायला इंद्रियांना दुःख होतं, आणि वाईट करायचं असेल तर ते अगदी इंद्रिय पण प्रफुल्लित आहेत, आणि त्या इंद्रियांची प्रफुल्लिता म्हणजे चेहऱ्यावरचं तेच असं आहे. म्हणजे त्यांना कधी लाज वाटतं का ती दारूची बाटली मागताना, आणि देणारला पण काहीच नाही. म्हणजे दोन्ही तसेच आहेत, एकाला कमवायचेच नाही, एकाला गमवायचे असं. कारण याने तर समजा धरा ना, त्यांनी कमवले पण याने सामान्याने गमवले, त्याचे पैसे तर गेले, नुसते पैसेच नाही गेले तर शरीर पण गमवलं, त्याचं शरीर पण गमवलं. अशी एवढी पोटं का वाढल्यात त्यांची असं. आता ते बोलतं आम्ही योगा करतो ना, अरे व्यायाम नाही, योगा करून काय फायदा आहे? पोट वाढण्याचं साधन तुम्ही करून राहिलात. एवढं पोट वाढल्यावर आता सगळी आतली यंत्रणा खराब होत चालली, ते काय चरबी वाढली, दारू पिण्यामुळे काय झाली, चरबी वाढली, आणि चरबी वाढल्यामुळे शरीर निकामी होत चाललं. बाहेरून मग तुम्ही मजबूत वाटता, आणि अगदी 30च्या आतली पोरं या स्थितीला पोचलेले आहेत. पोट वाढू दे, पण जर 60च्या पुढं वाढलं तर थोडंफार ठीक आहे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा घातक आहेत, आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे भगवंत अर्जुनाला दोन्ही बाजूनी सांगून राहिलेले आहेत. अशा परमार्थ आणि व्यवहारात सुद्धा आपण आपलं शरीर कसं सांभाळलं पाहिजे आणि परमार्थात कसं सांभाळलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी भगवंत सांगतात या ठिकाणी. एरवी सोपे योगासारखे काय सांगतात भगवंत, की या इंद्रियांच्या तू पाठीमागे लागू नको, त्यांना तू योगा शिकवायला गेला तर ती दुःखी होती असं. आणि आता पण आपण ते योगा करायला गेलो तर मग आपल्याला बांब लावायची पाली आहेच. म्हणजे ही बांब लावायची पालिका आली त्याच्याचमुळं, म्हणजे मांड्या दुखायला लागल्या, पोट्या दुखायला लागल्या, तुम्ही तो 2 किलोचा तो लोखंडाचा गोळा घेतला, मग इथे मारायला लागले, इथे मांडीवर मारायला लागले, तर तुमच्या मांड्या पोट्या दुखणारच आहेत त्या गोळा मारून. थोडक्यात सांगायचं म्हणजे मग भगवंत म्हणतात की या ठिकाणी जो योग सांगितलेला आहे, एरवी सोपे योगासारखे काय, कोणता योग सांगितला, युक्तीचा जो योग आहे त्या युक्तीच्या योगामध्ये कोणत्याच प्रकारचं योग करण्यासाठी भांडवल लागत नाही. त्या ठिकाणी बोलतो डंबेस नको ना, ते 20 किलोचे ते असं खालीवरती पण काही करायची गरज नाही आहे. म्हणजे पोट कमी करायचं आहे ना, त्याच्यासाठी आहे ना ती यंत्रणा, पोट कमी करण्यासाठी. आता आपण रस्त्यात धावतो, कशासाठी धावतो, त्याच्यासाठी धावतो का नाही. पोट डॉक्टरने सांगितलं चाला 2 किलोमीटर चाला रोज, मग तो आहे धावतो असं आहे. पण आपल्याकडे ती युक्ती आहे, आपण योग्य म्हणजे ज्याने योग्य प्रबोध केला ना त्याचं पोट कधीच वाढणार नाही, त्याचं शरीर इतकं सक्षम राहील, तब्येत जरी काडीमोडी असली तरी त्याची जी मनाची जी सक्षमता आहे, मनाची जी ताकद आहे ती फार बलाढ्य आहे असं. आणि जी मनाची ताकद आहे तीच ताकद आपल्या चेहऱ्यावर उमटते. आपला चेहरा प्रफुल्लित पाहिजे, चेहऱ्यावर कधीच दुःख नको. घरामध्ये जरी काय असेल ना, जरी काही संकट असेल किंवा कदाचित उभयतांचं पटत नसेल, उभयतांचं न पटणे याच्यापेक्षा श्रेष्ठ परमार्थच नाही असं आहे. आम्ही तर फार सुखी आहोत, माझ्याकडे सुखी माणूस नाही कोणी. मी 24 तासामध्ये 22 तास मावणावर आहे घरामध्ये. म्हणजे मी इथेच नाही तर टिटवाल्याला पण, व इथं मी माझ्या पत्नीबरोबर आहो म्हणून 22 घंटे मी मावणावर आहो, तर मी ते मुलाबालात पण 22 घंटे मावणावरच आहे असं आहे. मग सांगा तुम्ही असं आहे. आणि म्हणून तू कोण की बरे झाले देवा बाईल कर्कशा, म्हणजे अनुभवातून बोलले ना ते
अनुभवातून बोलले, जर पत्नीचं आणि पतीचं दोघे जर पक्के एकरूप असतील ना, प्रेमरूप एक पक्के प्रेमाने दोघे घट्ट असतील तर परमार्थ नाही घडत. असं ते एखादं म्हणजे नाथांसारखं एखादा असं. बाकी परमार्थासाठी बरे झाले देवा बाईल कर्कश, ज्याची बाईल कर्कश आहे जे वसवस करते. तुम्ही काही विचारलं गेलं का ती आली अंगावर, काही विचारलं गेलं ती आली बायको अंगावर. मग हा ठरवतो जाऊ दे आता विचारायचंच नाही, काय तिला करायचं ते करू दे. म्हणजे आपला आहे मग आता काय करीत बसला राम राम करीत. तर विचारायला जावं तर कृष्ण धावतो नाही का, असं आहे. तर परमार्थासाठी हे सूत्र आहे. असं घरामध्ये जर आपण दोन्ही एकरूप असलो तर परमार्थाला तेवढा वाव मिळत नाही. आणि जर दोन्ही शहाणे असतील म्हणजे गिरजाई आणि नाथ महाराज ही दोन्ही शहाणी होती आणि शहाणी असल्यामुळं ती एकमेकाला उत्तम मदत करत होते. तर तशी मदत असली तर फारच चांगलं आहे, उत्तम परमार्थ होईल. आणि म्हणून आपलं काही मागचं भाग्य असेल, पुण्य असेल, सुकृत असेल तर तशी जोडी आपल्याला प्राप्त होईल. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला योग्य सद्गुरू मिळणं हे सुद्धा अतिशय भाग्याचं लक्षण आहे. आणि योग्य सद्गुरू मिळून ती सद्गुरूकडून मिळालेली जी युक्ती आहे ती युक्ती त्या परमात्म्याशी जोडण्यासाठी जी क्रिया करायची आहे ती क्रिया आपण भावनेने श्रद्धेने आनंदाने जर आपण प्राप्त करून घेतली तर आपल्या सुकृताला पारावर राहणार नाही. एवढं बोलून आपली सेवा या ठिकाणी समर्पित करू. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, गोपाळ कृष्ण महाराज की जय, आदिशक्ती शांता माई की जय, सद्गुरु प्रभाकर महाराज की जय, सद्गुरु शंकर बाबा की जय.